माधव जय कुंज बिहारी जय राधा माधव जय कुंज बिहारी राधा माधव जय गोपीजन वल्लभ जय गिरिवरधारी जय गिरिवरधारी जय गोपीजन वल्लभ जय गिरिवरधारी जय गिरिवरधारी यशोदानन्दना जय व्रजनरञ्जन जय व्रजनरञ्जन जय यशोदानन्दना जय व्रजनरञ्जन जय व्रजनरञ्जन जय यमुनातीरावनचारी जय कुंज बिहारी जय यमुनातीरावनचारी जय कुंज बिहारी जय यमुनातीरावनचारी जय कुंज बिहारी जय राधा माधव जय कुंज बिहारी जय राधा माधव जय कुंज बिहारी जय गोपीजन वल्लभ जय गिरिवरधारी जय गिरिवरधारी जय
यशोदानन्दना जय व्रजनरञ्जन जय व्रजनरञ्जन जय यमुनातीरवनचारी जय कुञ्ज बिहारी जय यमुनातीरवनचारी जय कुञ्ज बिहारी राधा माधव जय कुंज बिहारी जय कुंज बिहारी Hare Krishna 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 Hare 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 Rama 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 Hare 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 Krishna 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 Hare 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 Rama 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 Hare 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 Krishna 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 Hare 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 Rama 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 Hare 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 Krishna 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 Hare 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 Rama 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 Hare 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 Krishna 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 Hare 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 Rama 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 Hare 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 Krishna 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 Hare Hare
Rama Hare Rama 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 Hare 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 Krishna 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 Hare 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 Rama 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 Hare 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 Krishna 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 Hare 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 Rama 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 Hare 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 Krishna 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 Hare 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 Rama 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 Hare 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 Krishna 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 Hare 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 Rama Rama Krishna Hare Krishna 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 Hare 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 Rama 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 Hare 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 Krishna Rama Rama Hare Krishna 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 Hare 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 Rama 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 Hare 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 Krishna 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 Hare 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 Rama Rama Rama
Hare Rama, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. जय राधा गोपीनाथ राधा गोपीनाथ राधे जय राधा माधव राधा माधव राधे जय राधा पंढरीनाथ राधा पंढरीनाथ राधे जय जगन्नाथ बलदेवा सुभद्रा जय सुदर्शना जय गौरनिताय 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 जय गौरनिताय जय जय प्रभुपाद प्रभुपाद जय जय प्रभुपाद जय जय गुरुदेव 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 जय जय गुरुदेव हरिनाम संकीर्तन की श्रील प्रभुपाद की ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वती व्यासः ततो जायामुदीरये नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवती उत्तमश्लोके भक्तिर्भवति नैष्टिकी कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंदगोपकुमाराय गोविंदाय नमो नमः कृष्णे स्वधामोपगते धर्मज्ञानादिभिः सह कलौ नष्टतुषामेष पुराणार्को अधुनोदित
हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा. श्रीमद भागवतम स्कंद क्रमांक 10 अध्याय क्रमांक 6 श्लोक क्रमांक 44. तुम्ही पाहू शकता, माझ्या मागे मागे म्हणू शकता. य एतत् पूतना मोक्षम् कृष्णस्य अर्भकम् अद्भुतम् शृणुया श्रद्धया मर्त्यो गोविन्दे लभते रतिम्. य एतत् पूतना मोक्षम् कृष्णस्य अर्भकम् अद्भुतम् शृणुया श्रद्धया मर्त्यो गोविन्दे लभते रतिम्. य एतत् पूतना मोक्षम् कृष्णस्य अर्भकम् अद्भुतम् शृणुया श्रद्धया मर्त्यो गोविन्दे लभते रतिम्. शब्दार्थ भाषांत तात्पर्य श्रील प्रभुपाद द्वारा श्रील प्रभुपाद की. भाषांतर ऐका. जो मनुष्य श्रद्धेने व भक्तीने श्रीकृष्णांच्या बालपणीच्या या अद्भुत पूतना मोक्षाच्या म्हणजे पूतनेचा संहार व उद्धाराच्या चरित्राचे श्रवण करतो, तो या मृत्यू लोकातून मुक्त होऊन परम आराध्य भगवान गोविंदांमध्ये गाढ प्रेम आणि भक्ती प्राप्त करतो. ओम ज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्री गुरुवे नमः. श्री चैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्. नमो विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामी इति नामिने. नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्यैव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. हे कृष्णा करुणा सिंधु दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर शिवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्णा. हरे कृष्णा. त्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या आजच्या या साप्ताहिक सत्संगामध्ये. आजचा सत्संग आपल्यासाठी विशेष आहे कारण आज काय आहे, पुत्रदा एकादशी, स्मार्त पुत्रदा एकादशी महामहोत्सव. आणि शिवाय लवकरच काय होईल, काय होणार लवकरच, गोकुळाष्टमी येत आहे. तर तो उत्साह आता आपल्या सगळ्यांमध्ये आहेच. श्रावण महिना सुरू आहे. श्रावण सोमवार झाला ना, पहिला झाला का, कितवा झाला, एक झाला. आता या आठवड्यामध्ये, येत्या आठवड्यामध्ये काय असणार आहे, बलराम जयंती, बलरामजींचा जन्म. आणि त्यानंतर 4 तारखेला गोकुळाष्टमी.
तर त्याच्या अनुषंगाने आपण थोडं कृष्णांच्या बाललीला चर्चा करण्याचा प्रयत्न करूया. हरे कृष्णा. आणि श्लोकावरून आपणास कळेलच की आजचं चरित्र कोणाचं आहे? कोणाचं आहे? पूतना. पूतना मोक्षम. तर हा आहे 10व्या स्कंदामध्ये 6वा अध्याय आहे. बरेच श्लोक आहेत. पूतना मोक्ष म्हणता येईल त्याला. वध म्हणण्यापेक्षा वध आणि मोक्ष दोन्ही झाले. तर आपण पूतना म्हटलं तर ही कथा आपण सगळ्यांना माहितीच आहे. पूतना कथा आहे ना, लहानपणापासून आपण ऐकली, फेमस कथा आहे. जेवढे सगळे राक्षस मारले भगवंताने त्यामध्ये पूतनाचा वध फेमस आहे, बरोबर. तर हे सगळे जे काय भगवंतांच्या लीला आहेत, बाललीला, जन्मापासून बाललीला, नंतर पौगंड अवस्थेतल्या लीला असतील, तरुणावस्थेतल्या लीला असतील, म्हणजे गोकुळ, वृंदावन, मथुरा, नंतर द्वारका, एस्पेशली या पहिल्या सगळ्या मथुरेपर्यंतच्या लीला, या सगळ्या आपल्याला मूळ स्त्रोत कुठे सापडतो? श्रीमद भागवतांमध्ये. श्रीमद भागवतांमध्ये मूळ आहेत. आपण त्या वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या व्यक्तींकडून ऐकले असतील, पण ऍक्च्युअल सोर्स जर आपल्याला हवा असेल शुद्ध स्वरूपामध्ये, जसं गंगा नदी आपण पाहतो भारतात वाहते, पूर्ण भारतामध्ये बऱ्यापैकी, आहे की नाही, पण तिचा मूळ स्रोत कुठे आहे? गंगोत्रीमध्ये है ना. मग तिथे ती शुद्ध स्वरूपात आहे. तसंच एखादी कथा, भगवंतांची लीला जर आपल्या शुद्ध स्वरूपामध्ये, तर तुम्हाला त्याचं आस्वादन करायचं असेल तर आपल्याला काय करायला लागेल? श्रीमद भागवतम उघडायला लागेल. कारण ह्या कथांचं, लीलांचं वर्णन सुरुवातीला शुकदेव गोस्वामींनी कोणाला केलं? परीक्षित महाराजांना केलं. ते ऐकलं होतं सुत गोस्वामींनी, आणि सुत गोस्वामींनी जे ऐकलं ते आपण इथे पाहतोय. तर असं एक भगवद्गीतेमध्ये भगवंत म्हणतात. आता ह्या श्लोकामध्ये काय म्हटलंय? जो मनुष्य श्रद्धेने, बघा पहिला शब्द काय? श्रद्धेने व भक्तीने श्रीकृष्णांच्या बालपणीच्या या अद्भुत पूतना मोक्षासारख्या कथा ऐकतोय. आता श्रद्धेने, भक्तीने म्हणजे कसं? जसं परीक्षित महाराजांनी ऐकलं. परीक्षित महाराज ज्यावेळी त्यांचा मृत्यू होणार होता 7 दिवसामध्ये, है ना, त्यांना शाप देण्यात आला होता, तुम्ही 7 दिवसामध्ये मृत्यू होईल सर्पदंशाने, है ना. मग त्यांनी काय केलं होतं? सगळं सोडून, सर्व धर्मान परित्यज्य करून त्यांनी काय केलं होतं? गंगातटी जाऊन बसले आणि प्रश्न विचारले की ज्यावेळी एखाद्या व्यक्तीचा मृत्यू जवळ येतो त्याने काय करायला पाहिजे, त्याची कर्तव्य काय. आणि मग शुकदेव गोस्वामींना पाचारण केलं गेलं, आणि शुकदेव गोस्वामींनी त्यांच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली. ते म्हणजे भागवत. तर असं आपण ऐकायला पाहिजे. परीक्षित महाराज जसं ऐकत होते, 7 दिवस न खाता न पिता, म्हणजे त्यांचं मरण जवळ आलं होतं 7 दिवस. आता आपण सांगू शकतो का आपलं मरण नाही आलंय जवळ म्हणून? सांगू शकत नाही कोणी. आपण कोणाचंही कुठल्या मोमेंटला असू शकतं, है ना. मग आपण काय करायला पाहिजे? त्यांच्याकडे 7 दिवस होते. आता मला माहित नाही माझ्याकडे किती क्षण आहेत, ते 7 क्षण पण आहेत की नाही हे पण कोणी सांगू शकत नाही. इथल्या इथे पण काही होऊ शकतं, है ना. आणि आता तर ती अनसर्टनिटी खूप वाढली आहे. म्हणजे मृत्यूचं प्रमाण, वयाचं पण त्याला काही बंधन नाहीये, अशा परिस्थितीमध्ये आहे. तर आपण त्याने ऐकायला पाहिजे. त्याला म्हटलेलं आहे श्रद्धेने. काय म्हटलेलं आहे? श्रद्धेने आणि भक्तीने श्रीकृष्णांच्या बालपणीचे अद्भुत, काय म्हटलेलं आहे? कृष्णस्य अर्भकम अद्भुतम. अर्भकम अद्भुतम. आता अर्भक म्हणजे काय? नवजात बालक. ते अद्भुत कसं काय असू शकतं? म्हणजे बऱ्याच वेळेला आपलं असं वाटतं की श्रीकृष्ण जे बालपणीचे होते आणि श्रीकृष्ण जे मोठे झाले ह्यामध्ये फरक आहे. म्हणजे श्रीकृष्णाने जे विराट रूप दाखवलं किंवा श्रीकृष्णाने जे काही नंतर पराक्रम केले, आणि जे लहान होते 6 दिवसाचे, आता हे 6 दिवसाचे बालक आहे, या शक्तीमध्ये फरक आहे असं आपल्याला वाटतं, पण असं अजिबात नाहीये. भगवंत कसे आहे? संपूर्ण आहे. ओम पूर्णमिदम पूर्णमदम पूर्णात पूर्ण म्हटलं ना, पूर्ण आहेत भगवंत. ते अंश स्वरूपामध्ये असून देत तर कृष्ण स्वरूपामध्ये असून देत, ते कसे आहेत? पूर्ण आहेत. 100% सगळ्या ऐश्वर्याने पूर्ण. तर गीतेमध्ये म्हटलेलं आहे की जन्म कर्मच्या मे दिव्यम एवम यो वेत्ती तत्वता. त्याच आहे हा श्लोकाला, तर पॅरलल श्लोक आहे. जसं माझा जन्म आणि कर्म कसं आहे? दिव्य आहे. आणि वेत्ती तत्वता, वेत्ती म्हणजे जाणणे, तत्वता विदाउट एनी डाऊट.
तसं परीक्षित महाराजांनी ऐकलं. परीक्षित महाराजांना सगळ्या कथा माहिती होत्या, है ना. ते तर अर्जुनाचे नातू, मात्र कुंती माता म्हणजे आई पणजी, तिने सांगितलं असणार. नंतर द्रौपदीने सांगितली असणार, त्याची आई उत्तराने सांगितली असणार सगळ्या कथा भगवंताच्या. तरी पण ते ज्यावेळी 7 दिवस मृत्यूला आले असताना ज्यावेळी ते ऐकत होते, त्यावेळी त्यांचा भाव कसा होता, तसा भाव असा असला पाहिजे. आता आपलं जनरली कसं होतं, पूतना कथा माहिती आहे म्हणे, मला माहिती आहे पूतना कथा. आपण ते असं अशा भावाने जर आपण बसलो तर ते चुकीचं आहे. याला खरोखरच माहिती आहे, तो मुद्दाम इथे बसून त्याचं श्रवण करणार. ऍक्च्युली भगवंतांनी कशी लीला केली होती. म्हणजे एकदा परमपूज्य राधानाथ स्वामी महाराजांचा एक शिष्य प्रवचन करत होते अमेरिकेमध्ये, आणि त्यावेळी श्रील प्रभुपादांचे एक शिष्य, श्रील प्रभुपादांचे डायरेक्ट शिष्य त्यावेळी तिथे सेवेला होते त्या मंदिरामध्ये. तर प्रवचन झालं तर ते श्रील प्रभुपादांचे जे शिष्य होते ते त्यांच्याजवळ आल्याने म्हणाले, मी तुमच्या सॉरी, मला माफ करा, मी तुमच्या प्रवचनाला बसू नाही शकलो, मला थोडी मंदिराच्या म्हणजे किचनमध्ये सेवा होती. तर राधानाथ स्वामी महाराजांचे शिष्य म्हणाले, तुम्हाला काय गरज आहे ऐकायची, ऍक्च्युली तुम्ही म्हणजे श्रील प्रभुपादांचे शिष्य आहे, तुम्ही श्रील प्रभुपादांकडे भागवतम ऐकलेलं आहे, तर माझ्याकडून ऐकायची काय तुम्हाला आवश्यकता आहे. तर ते म्हणाले, तुम्हाला सगळं माहिती आहे असं म्हणाले. तर ते म्हणाले की मला खरोखरच माहिती असलं असतं तर माझ्या सेवा मी ऍडजस्ट करून इथे प्रवचनाला बसलो असतो. असा भाव असायला पाहिजे. त्याला म्हटलेलं आहे, मनुष्याने श्रद्धेने आणि भक्तीने श्रीकृष्णांच्या बालपणीच्या या अद्भुत लीला चरित्राचे श्रवण करायला पाहिजे, श्रद्धेने, है ना, तत्परतेने. तर काय होईल फळ काय सांगताय शुद्ध गोस्वामी, तो या मृत्यू लोकातून मुक्त होऊन परम आराध्य भगवान गोविंदामध्ये गाढ प्रेम आणि भक्ती प्राप्त करतो. जो आपला अल्टिमेट एम आहे स्पिरिच्युअलिटीचा, आध्यात्मिक जे आपण काही या जीवनामध्ये आपण जो प्रवेश केलाय, प्रगती करण्याची, प्रगतीचं डेस्टिनेशन काय आहे, भगवंतांचं गाढ प्रेम, भगवंताची भक्ती आणि भक्तिमय सेवा प्राप्त करणे, हा एम आहे. काही भौतिक लाभ नाही आहे. आपण मागच्या श्लोकामध्ये पाहिलं है ना. तर काय म्हणाले भगवंत गीतेमध्ये, आणि हे इथे काय म्हणतायत सुखदेव गोस्वामी, सेमच आहे ना. जन्म कर्मच्या मे दिव्यम एवं यो वेती तत्वता जाणायला पाहिजे भगवंताचं चरित्र आणि ज्यावर विश्वास पाहिजे. असं म्हणता का म्हणे 6 दिवसाचं बालक कसं काय मारू शकतं पुतणीला. भगवंत कसे आहेत, स्वराट, अचिंत्य भगवंत आहेत, त्या अचिंत्य शक्ती आहे भगवंताची. आणि ते काही त्यांना दाखवायचं नाही, शो ऑफ करायचं नाही आहे जगाला. ते लीला कशासाठी करतात, जेणेकरून आपण ज्या बद्ध जीव अडकलोय या जन्ममृत्यूच्या फेऱ्यामध्ये, ते कथा श्रवण करतील, ते शुद्ध होतील आणि परत माझ्याकडे येतील, ही भगवंतांची इच्छा आहे. म्हणून भगवंत एवढे अवतार घेतात आणि लीला करतात, आपल्यासाठी करतात. तर आपण ते शृण्वता श्रद्धया नित्य, आपण गेल्या श्लोक बघितलं ना, शृण्वता श्रद्धया नित्य गृणतश्च स्वचेष्टितम काले न अतिदीर्घेण भगवान विशते रिधी. भगवान हृदयामध्ये जातात, कानातून प्रविष्ट करणारंद्रेण स्वानाम भाव सर्व. आपण हे श्लोक नेहमी बघतो, ते महत्वाचे श्लोक आहेत. तर श्रद्धेने जे ऐकतात त्यांना काय होतं, या मृत्यू लोकातून मुक्त होऊन, म्हणजे जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम, जिथे आपण अडकलो आहे त्यातून बाहेर पडण्याचा सगळ्यात सोपा मार्ग आहे. असं छानपैकी बसायचं आणि भगवंताची कथा श्रवण करायची, भगवंतांना हृदयामध्ये धारण करायचं. भगवंत धुनवती श्यामलाम कृष्ण सगळं स्वच्छ करतात आणि आपला स्वच्छ, जसं पुतणीला स्वच्छ केला. पुतणीचा मोक्ष म्हटलाय ना. पुतना राक्षसी त्यांना मारायला आली होती, मग शेवटी काय झालं, पुतना शुद्ध झाली आणि भगवंतामध्ये गेली. तर हे प्राप्त होणं शक्य आहे. तर आपण भगवंतांचे हे उपदेश गीतेमधला, जन्मकर्मच्या मे दिव्यम एवं यो वेती तत्वता त्यक्त्वा देहम पुनर्जन्म नैती. पुनर्जन्म नाही येणार, दुसऱ्या आईच्या गर्भात टाकणार नाही मी तुम्हाला. तर काय होणार, माम येती, माझ्याकडे येणार भगवंतामध्ये. आता हे तर सगळ्यांना पाहिजेच आहे. तर पुतनेची कथा आपण ज्यावेळी सुरुवात करतो त्यावेळी तर काय होतं, हे कोण आहेत, कंस महाराज. कंस महाराज आहेत, हे कोण आहेत, भगवंताचे मामा, है ना. आता ती फार लांबची कथा होते, ते काय झालं, पण त्यांना माहिती असतं की देवकीचा 8वा पुत्र मला मारणार आहे. म्हणून ते काय करतात, देवकी आणि वसुदेवांना लगेचच वरातीतूनच काढून त्यांना
जेलमध्ये ठेवतात. जेलमध्ये किती पुत्र होतात त्यांना? 6. 6 पुत्रांची कंस जेलमध्ये जाऊन निर्घृण हत्या करतो. नंतर 7वे आपले बलरामजी, ते जन्माच्या पूर्वी त्यांना रोहिणी मातेच्या गर्भामध्ये ट्रान्सफर केलं जातं, म्हणून त्याला संकर्षण म्हणतात. इकडून तिकडे गेले विदाउट बर्थ, है ना, आणि तिकडे त्यांचा जन्म झाला. आणि नंतर मग बलरामजींच्या आविर्भावानंतर भगवान श्रीकृष्ण येतात, बरोबर ना. मग भगवान श्रीकृष्णांना वसुदेव काय करतात? डायरेक्ट पहिले घेऊन गोकुळला घेऊन जातात. तिथे ठेवतात का? ते सगळं भगवंताची योगमाया काम करते, सगळ्यांना झोपून ठेवते, है ना. जेलमध्ये जेलचे दरवाजे लॉक सगळे तुटतात, भगवंत जातात, यमुना नदी पण मार्ग देते, सगळं आपल्याला माहिती आहे ना. आणि मग ते गोकुळामध्ये जातात. आता हे ज्यावेळी कंसाला कळतं, त्यावेळी कंस काय म्हणतो? आकाशवाणी होते नाही का? आकाशवाणी कधी होते? कारण ते वसुदेवजी काय करतात, श्रीकृष्णांना तिथे ठेवतात आणि तिथली कन्या यशोमय्याच्या कन्येला घेऊन इकडे येतात मथुरेला. आणि मग मथुरेला मग ते कंसाला कळतं बाळ जन्मलंय 8वं, म्हणून तो येतो तिकडे, येतो आणि तिला पकडतो. मुलगीला, मुलगी असली म्हणून काय, म्हणून तिला पण मारलं पाहिजे, म्हणून ते काय करतात, त्याला मारण्यासाठी आपण करत तर ती योगमाया म्हणून पकडते, है ना, अशी. आणि ती सांगते की तू मूर्ख आहेस, म्हणून तुला मारणारा जो ऑलरेडी म्हणे गोकुळात जन्म घेतलाय, त्याची तू चिंता कर, मला मारण्याची चिंता करू नको, तो ऑलरेडी जन्म घेतलेला आहे. मग त्यामुळे मग कंस परत फ्रस्ट्रेशन मध्ये येतो, चिंताग्रस्त होतो. आणि मग तो काय करतो, आता नक्की गेलं कुठे असणार ते बाळ, 8वं बाळ, हा त्याला प्रश्न पडतो कंसाला. म्हणून तो काय करतो, राक्षसी प्रवृत्ती असते, सगळ्या बालकांची हत्या करायला पाहिजे. ज्या बालक त्या आसपास जन्मले असतील त्या सगळ्या बालकांना ठार मारलं पाहिजे. मग बालकांना ठार मारण्यामध्ये एक्सपर्ट राक्षस कोण असेल तर पूतना, म्हणून त्याला शुभदेव गोस्वामी म्हणतात बालघातनी. एका श्लोकामध्ये पुढच्या म्हणतात, काय म्हणतात, बालघातनी. म्हणजे स्पेशालिटी होती त्यांना अर्भकांना मारण्याची, नवजात अर्भकांना मारण्याची स्पेशालिटी त्याच्यामध्ये होती. तर ही प्रवृत्ती आता पण आहे बघा. आताही बघा काय काय माता गर्भपात पण करतात, है ना, करतात ना गर्भपात. मग पुतणेचा अंश आपल्यामध्ये पण आहे, स्पेशली मुलीचा गर्भ असेल तर करतात की नाही अजून अबॉर्शन, आणि आपण सहज ऍक्सेप्ट करतो. तर असे आपल्या पुतणेचं आपल्याकडे काय अंश आपल्यामध्ये पण आहे. तर आता सगळ्या बालकांना मारण्यासाठी पुतणेला तो आवाहन करतो कंस, आणि म्हणतो की तू असं हे कर म्हणून. ऍक्च्युली कंस यादव कुळामध्येच आहे ना कंस, पण त्याचे मित्रमंडळी सगळे असे राक्षस असतात, असुर सगळे. तर त्याच्यामध्ये ही गँग असते. गँगमध्ये पहिली पुतना आणि त्याचे 2 भाऊ कोणते, बकासूर आणि अघासूर, ही 3 भावंड आहेत. आणि आनंदाची गोष्ट त्यांच्यासाठी की तिघांनाही भगवंत मोक्ष देतात. पहिलं बहिणीला मारतात आणि नंतर 2 भावाला पण लागोलाग नंतर, आहे की नाही. जसं म्हटलेलं आहे ना की एक जरी भक्त बनला तर काय होतं, पुरी 21 पिढ्या काय करतात, भगवत धामात जातात. मग पुतना आणि त्याच्या पिढ्या सगळ्या भगवत धामात चालल्या आहेत. मग असं कोण होता त्यांच्या वंशामध्ये जो भक्त होता? विचार करा पुढच्या तासाभरामध्ये, आणि उत्तर येतं सांगा. कळला प्रश्न सगळ्यांना? ओके. तर आपण शुभदेव गोस्वामींनी जे जसं वर्णन केलंय या लीलेचं, त्याच्या अनुषंगाने पुढे जाऊया. तर कंसाने काय केलं, आवाहन केलं. कंस बघा आता चिडलाय बघा, कारण मृत्यूचं भय आहे आणि शोधून काढायचंय बालक कोणतं आहे. म्हणून त्यांनी काय केलं, सगळ्या बालकांना मग ठार म्हणून टाक म्हणून पुतनेला ऑर्डर केली. पुतना निघाली. तर पुतना कशी होती, पुतनेचं बघा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळं वर्णन केलेलं आहे. तिला खेचरी म्हटलेलं आहे. खेचरी, खे म्हणजे आकाश, चरी म्हणजे आकाशात विहार करणारी. म्हणजे ती सहज उडू शकत होती या देहाने, विमान घेऊन नाही, हेलिकॉप्टर घेऊन नाही. तर या सिद्धी वगैरे त्या राक्षसांना होत्या पूर्वी, बरोबर ना. आता ही चेटकीड नावाचा प्रकार जो असतो बघा, तोच प्रकार आहे चेटकी.
तर पहिल्या श्लोकामध्ये बघा कसं, पहिला जो श्लोक आहे 6व्या अध्यायातला, त्यामध्ये शुकदेव गोस्वामी म्हणतात की हे राजन, घरी परतीच्या वाटेवर असणाऱ्या नंद महाराजांनी असा विचार केला, वसुदेवाने दिलेली माहिती मुळीच खोटी व निरर्थक नसणार. गोकुळावर निश्चितच एखादे संकट कोसळलेले असणार. आपला सुंदर पुत्र कृष्ण संकटात असू शकतो. असा विचार मनी येताच नंद महाराज भयभीत झाले आणि त्यांनी त्वरितच परमनियंत्रक भगवान श्री हरींच्या चरण कमळांचा आश्रय घेतला. म्हणजे इथे आपलं असं कळत आहे की नंद महाराज मथुरेला गेले होते कर भरण्यासाठी, कारण त्यांना माहिती होतं की कंसापासून धोका आहे बाळकृष्णाला. मग थोडस खुश करण्यासाठी एका अर्थाने त्यांनी पूर्ण एका महिन्याचा कर नाही, पूर्णपणे वर्षभराचा एकदम कर भरण्यासाठी ते गेले होते. तेव्हा त्यांना वसुदेव त्यांना भेटतात. कोण भेटतात? वसुदेव. आता वसुदेव आणि नंद महाराज हे कोण आहेत तुम्हाला माहिती? सावत्र भाऊ आहेत, भाऊ भाऊच आहेत ते एक प्रकारे. तर त्याचा कर भरणं झाल्यानंतर वसुदेव महाराज म्हणतात, वसुदेव म्हणतात बघा इथे, वसुदेवांचा ते उल्लेख करतायत नंद महाराज. वसुदेवांनी दिलेली माहिती मुळीच खोटी नव्हती आणि निरर्थक नसणार. तर माहिती काय होती की वसुदेव सांगतात नंद महाराजांना की तू लवकर जा, आता कर भरला असता लवकर जा वृंदावनमध्ये, गोकुळात, कारण काहीतरी संकट येणार आहे. तर असं का त्यांना का कळलं होतं? तर श्रील प्रभुपाद म्हणतात की जे भक्त असतात, आता वसुदेव हे कोण आहे? श्रीकृष्णांचे वडील आहेत आणि साक्षात त्यांना चतुर्भुज रूपामध्ये दर्शन दिलं होतं श्रीकृष्णाने. जन्म त्यांचा चतुर्भुज रूपामध्ये झाला होता जेलमध्ये, आणि त्यावेळी चतुर्भुज रूपामध्ये दर्शन घेतल्यानंतर नारायण रूपामध्ये दर्शन घेतलं होतं त्यांनी, आणि त्यानंतर मग ते द्विभुजामध्ये आल्यानंतर त्यांना पाठवलं होतं तिकडे, बरोबर ना, गोकुळामध्ये. मग ते वसुदेव काय, त्यांना माहिती आहे की भगवंत आहेत. श्रीकृष्ण कोण आहे? बाळकृष्ण कोण आहे? भगवंत आहे. आणि ते गोकुळामध्ये गेले आणि त्यांना माहिती कंस पाठवतोय एक एक राक्षसाला त्यांना मारण्यासाठी. म्हणून ते सावध करतात की आता तू कर भरलायस, आता लवकर जा, जेणेकरून काही संकट येणार असेल तर तू त्याच्याकडे लक्ष देशील. म्हणून सुरुवात ह्या श्लोकाने केली शुकदेव गोस्वामी. आणि नंतर ते म्हणतात दुसऱ्या श्लोकामध्ये, कंसेन प्रहिता घोरा पूतना बालघातनी शिंशुचार निघ्नंती पुरग्राम व्रजादिषु. काय म्हटलंय? कंसेन प्रहिता घोरा म्हटलंय. घोरा म्हणजे भयंकर राक्षसी होती ती. आणि कशी होती? बालघातिनी. बालघातिनी म्हणजे काय? लहान नवजात बालकांना मारण्यामध्ये एक्सपर्ट होती, महाराजनी खायची, असं ते पहिल्या श्लोकामध्ये उल्लेख करतात. आणि नंतर काय म्हणतात तिसऱ्या श्लोकामध्ये की हे राजन, जेथे लोक स्वधर्माचे आचरण करतानाच श्रवण आणि कीर्तन करून भक्तिमय सेवेचे कार्य पार पडत असतात, तेथे कोणत्याही प्रकारचे विघ्न व संकट येऊ शकत नाही. म्हणून स्वतः भगवंत जिथे उपस्थित आहेत त्या गोकुळावर येणाऱ्या संकटाविषयीची चिंता करण्याची मुळीच आवश्यकता नाही. तर हा श्लोक आहे. या श्लोकामध्ये शुकदेव गोस्वामी सांगतायत परीक्षित महाराजांना, समजूत घालतायत की तू काय काळजी करू नको, कारण परीक्षित महाराज घाबरलेले असतात. तिची कथा सुरू असते ना, वसुदेव महाराज सांगतात की नंद महाराजांना की लवकर जातो, काहीतरी प्रसंग येणार आहे. मग परीक्षित महाराज घाबरतात की बाबा आता काय प्रसंग होणार आहे. बघा ते कथा ऐकतात, घडलेली कथा अगोदरच आहे, ते शुकदेव गोस्वामींकडून कथा ऐकताय की असं असं घडलंय म्हणून, आणि ते हे घाबरले, भयभीत झाले. तर त्यावेळी सांगतात शुकदेव गोस्वामी की घाबरण्याची आवश्यकता काय आहे? ज्या ठिकाणी भगवंतांचं नावाचं श्रवण आणि कीर्तन होतं, श्रवणम कीर्तनम विष्णू, श्रील प्रभुपाद कोट करतायत श्लोक, जिकडे भगवंताच्या नावाचं श्रवण कीर्तन होतं त्या ठिकाणी काही अभद्र होऊच शकत नाही. कंस किती ते राक्षस पाठवून येतो, काय घाबरू नको, असं परीक्षित महाराजांना सांगताय. तर ही निघाली. बघा तिचं वर्णन किती छान केलं बघा, खूप सुंदर रूप तिने धारण केलं. आता ती कोण होती? चेटकीण होती, चेटकीण राक्षसी होती. काय झालं? मगासून बंदच आहे. चालेल. तर शुकदेव गोस्वामी सांत्वना करतात की तू घाबरू नको परीक्षित. आता परीक्षित महाराजांना माहिती होतं, कारण परीक्षित महाराजांना उत्तरेच्या गर्भामध्ये कोणी वाचवलं होतं? भगवान श्रीकृष्णानेच वाचवलं होतं. आणि परीक्षित महाराजांनी पाहिलं होतं भगवान श्रीकृष्णानं नंतर. मग त्यांना माहिती होतं की ते नक्कीच पुतनेकडून मारले गेले नव्हते, त्यांना खात्री होती. तरी पण ते भीती व्यक्त करतायत की आता संकट नेमकं येणार कोणतं आहे, संकट नेमकं येणार कोणतं आहे.
त्यावेळी सांगतात की तू काय काळजी करू नको, गोकुळामध्ये सगळे भक्त आहेत, ब्रजवासी भगवंताचे भक्त आहेत, तिकडे नेहमी भगवंतांच्या नामरूप गुणलीलांचं सगळं वर्णन होत असतं, गायन होत असतं. तर अशा वेळी पुतनासारखी राक्षसी किंवा कोणी असेल तर काही होणार नाही, तू काळजी करू नको. मग श्रील प्रभुपाद म्हणतात बघा, आपण उत्साहाने हरे कृष्ण महामंत्राचे कीर्तन केले पाहिजे, म्हणजे मग आपले कुटुंब, शेजार, राष्ट्र आणि समाज सुरक्षित आणि संकटमुक्त होईल. अशा राक्षसी प्रवृत्तीचं काय होणार नाही आपल्यावरती. काय करायला पाहिजे, फक्त एकच गोष्ट आहे आपल्या श्रील प्रभुपादांनी, काय, हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर या सगळं अभद्र ह्यातून एका गोष्टीतून निघून जाऊ शकतं. तर पुतना काय करते, आकाशमार्गे येते मथुरेपासून गोकुळामध्ये. मग त्याला खेचरी उल्लेख केलाय. काय केलाय, खेचरी. हे बघा, या श्लोक 4थ्या श्लोकामध्ये, सा खेचरी कदोपत्पय पूतना नंद गोकुलम. आणि त्याच वेळी ना नंद महाराज पण त्याच वेळी ना आपलं सगळं कर भरणी व्यापार वगैरे काय खरेदी बिर्दी करून मथुरेवरून ते पण त्याच वेळी निघाले असतात बलगडतून, सगळ्या गोप सगळ्यांबरोबर. आणि ही आकाशमार्गे एअरवेज मधून कुठे येते, तिकडे ट्रॅव्हल करून येते. आणि तिकडे येऊन ती काय करते माहितीये, आपलं रूप बदलते, सुंदर रूप घेते, छानपैकी भक्ताचं रूप घेते एका अर्थाने. कारण यशोदा मैयासारखं दिसलं पाहिजे, तरच बाळकृष्ण मला दूध पाजू शकतो. कारण त्याचा उद्देश काय असतो, बाळकृष्णाला दुधातून विष पाजायचं. ते आपल्या स्तनाला विष लावते, आणि ते विष म्हणजे कालकूट विष असतं. कालकूट विष म्हणजे हलाल विष, जसं जे निघालं होतं कधी समुद्र मंथनाच्या वेळी जे विष निघालं होतं त्या क्वालिटीचं विष, साधं विष नाही, कालकूट विष लावायची स्तनाला ती, आणि बालकांना दूध पाजायची आणि ठार मारायची आणि मग खाऊन टाकायची. तिचा तो उद्देश असतो. आणि म्हणून ती काय करते, सुंदर रूप घेते यशोदा मैयाचं, म्हणजे आई असली पाहिजे, एक भक्ताचं रूप असं ती घेते आणि ती येते गोकुळामध्ये. तर आपण पाहू शकता का, या छान बघा, एआय मुळे आपल्याला किती छान अॅनिमेशन बघायला मिळतं. मला ते मागची ट्यूबलाईट बंद केली तर खूप छान दिसेल अजून थोडं. ही मागची अरे बोल, अरे काय दिसतं. ओके, हरे कृष्ण. तर ती छान रूप घेते, जेणेकरून तिकडे गोकुळवासींनी पण तिला ऍक्सेप्ट करायला पाहिजे, कारण तिला स्तनपान करायचं आहे बाळकृष्णांना. पूर्वी असं असायचं, आया धाराऊ आपली शिवाजी महाराजांसाठी यायची, त्याच्यामध्ये दूध पाजायला यायच्या, तसं तिला स्तनपान करताना ते विष पोटात जाऊन त्याला ठार मारायचं होतं. आणि ते तिने उत्पाद सुरू केला होता ऑलरेडी, इमिजिएटली कृष्णाकडे गेली नव्हती, कारण तिला माहित नाही की कृष्णच मुळी तो आहे म्हणून तिने ते आपलं सगळे सुरू केलं होतं. तिकडच्या गोकुळात जन्मलेल्या त्यावेळेच्या बालकांना दूध पाजून त्यांना ठार मारायचं. आणि शेवटी ती मग तिकडे जाणार होती नंद महाराजांच्या राजवाड्यामध्ये. तर ती अशी निघाली, किती छान असं हे केलं होतं बघा. तर ऍक्च्युली श्रीकृष्णाने ती मारायला चालली आहे, पण ऍक्च्युली भगवंताकडेच चालली आहे ना. उद्देश जरी तिचा मारायचा होता, अनुकूल्यचा संकल्प नाही आहे, प्रतिकूल आहे उद्देश. जसं कंसाचा पण होता बघा, कंस पण नित्य चिंतन करायचा भगवंताचं. त्याला आपल्या पाण्यामध्ये पण भगवान दिसायचे, सगळ्या गोष्टीमध्ये भगवान दिसायचे, कारण ते शत्रू होते त्याची, त्याला मारणार होते, है ना. हा, तर असं बघा, ही ती पुतनेचा मोक्ष झाला का माहितीये, आणि भगवंताने स्वतःला ती त्या जरी मारायच्या भावने असं नका, पण आईची भावना पण होती दूध पाजायची, है की नाही. त्या मिश्र भावनेने ती चालली होती, आणि म्हणून तिला मोक्ष दिला भगवंताने. तर इतकं सुंदर रूप ती घेऊन चालली आहे बघा. थँक्यू, हरे कृष्ण. किती छान दिसते. कोणाला संशय आला नाही राक्षसी आहे म्हणून, आणि तिचा उद्देश हा आहे म्हणून. शांतपणे ती गोकुळातून चालली आहे, सगळे लोक तिला बघतायत. ती एवढी सुंदर वर्णन केलं बघा इथे. तिने सुंदर वेश परिधान केला होता, तिचे नितंब पुष्ट होते, तिने स्तन उन्नत होते, आणि त्यामुळे जणू त्यांच्या कटीला भारत झाला होत होता. तिने केसांमध्ये मल्लिका पुष्पांची माळा घातली होती. शुकदेव गोस्वामी तिचं वर्णन करतायत बघा, पुतनेचं वर्णन करतायत. किती इंटरेस्टिंग आहे बघा. मल्लिका पुष्पांची माळा घातली होती, आणि तिचे केश, तिचे केस
तिचे ते केस तिचे विलोभनीय मुख सौंदर्य अधिकच वृद्धिंगत करत होते. तिच्या कानातील कुंडली चमकत होती आणि तिने स्मितहास्य करीत जेव्हा सर्वांकडे पाहिले तेव्हा ब्रजभूमीतील सर्व निवाशांचे आणि विशेषतः पुरुषांचे चित्त तिच्या अनुपम लावण्याकडे आकृष्ट झाले. ती स्वतः म्हणजे साक्षात लक्ष्मीच आहे आणि ती हाती कमळ धारण करून आपले पतिदेव श्रीकृष्ण यांनाच भेटण्यासाठी गोकुळी येत आहे असे तिला पाहत असलेल्याला वाटत होते. कोणाला काही शंका येत नाही. सुंदर. लोकांना वाटतं की साक्षात लक्ष्मी, कारण एवढं सौंदर्य आणि कोणाकडे असणार, म्हणून ते तिला आदराने पाहतात, नमस्कार पण करतात. लक्ष्मीच येते बाळकृष्णाला भेटायला आणि त्यामुळे तिला कोणी अडथळा करत नाही आणि ती अशी करत 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 शेवटी पोहोचते नंद महाराजांच्या वाड्याकडे. यशोदा मैयाला पण शंका वाटत नाही. यशोदा मैया जेव्हा तिला भेटते तेव्हा शंका वाटत नाही की बाबा ही कोणी राक्षसी असेल म्हणून आणि तिचा उद्देश हा आहे. अजिबात शंका येत नाही. तिचं स्वागत करतात. रोहिणी माता आणि दोघींनी स्वागत करतात आणि ऍक्च्युली शुभदेव गोस्वामी इथे म्हणतात की ऍक्च्युली यशोदा मैया आणि रोहिणी माताला योग माया ते काय भ्रमित नाही झाले, त्यांच्या बहिरंग शक्तीने भ्रमित नाही झाले, मायेने मोहित नाही झाले, योग मायेने भगवंताची लीला घडून यायला पाहिजे ना. हे सगळे काय असतात हे सगळे नित्य पार्श्व असतात आणि ते भगवंताची लीला घडून आणण्यासाठी प्रत्येकजण आपापला रोल करत असतं है ना. तर ती स्वागत करते यशोदा मैया आणि हळूहळू ती काय करते, बाळकृष्ण पाळण्यामध्ये बघा छानपैकी झोपलेत की नाही मस्त है ना. ती पाळण्याजवळ येते आणि त्यांना कौतुक वाटतं. ऍक्च्युली म्हणजे कोणाला, यशोदा मैयाला आणि रोहिणी मैयाला कौतुक वाटतं की बाबा साक्षात लक्ष्मी इथे येऊन पोचली आहे आणि माझ्या आपल्या बाळकाचं कौतुक केल्यानंतर आपल्याला बरं वाटतं की नाही, तसं तिनं वाटतं आणि ते विसरतात की बाबा यात काही धोका पण असू शकतो, हे ते पूर्ण विसरून जातात. आणि अशा प्रकारे बघा ती जवळजवळ येऊन चालली आहे. तर इथे आता शुद्धदेव गोस्वामी काय म्हणतात बघा, काय म्हटलंय बघा, लहान बालकांचा शोध घेऊन त्यांची हत्या करणे हेच जिचे एकमेव कार्य होते, तिने अगदी अनिर्बंधपणे नंद महाराजांच्या घरी प्रवेश केला. भगवंतांच्या श्रेष्ठ शक्तीद्वारेच तिला तिथे पाठवण्यात आले होते. बाळकृष्ण जिथे निजलेले होते तेथे तिने कोणाच्याही अनुमतीशिवाय सरळ प्रवेश केला. शिशुरूपातील श्रीकृष्णांचे असीम सामर्थ्य राखेने आच्छादित असलेल्या शक्तिशाली अग्निसमान दिसत होते. हे बालक साधारण नाही आणि सर्व राक्षसांचा विनाश करण्यासाठीच ते जन्मलेले आहे हे तिला समजू शकली. ज्यावेळी तिने त्याला पाहिलं त्यावेळी तिला शंका आली की हा साधारण बालक नाहीये, मी कित्येक बालकांना मारून आले आतापर्यंत, पण हे बालक जरा वेगळं दिसतंय. तसं निखारा असतो बघा. इथे उल्लेख काय केलाय बघा, राखेने आच्छादित असलेल्या शक्तिशाली अग्निसमान दिसत होतं भगवंत. दिसतात तुम्हाला? मग छान दिसत होतं बघा इथे. ती पाहते त्यावेळी त्यांना काय असतं, अरे हे ती दचकते पटकन, मी याला खरोखर मारायला आले पण हे काहीतरी वेगळं दिसतंय. म्हणजे जसं निखारा राख असेल तर तो दिसत नाही बाबा तो पूर्ण आहे, पण खाली थोडा धगधग धगधग दिसते की नाही, तसं तिला शंका येते की बालक जरी असलं तरी बालकाच्या वेशामध्ये हे काहीतरी वेगळं आहे. त्यामुळे तिच्या मनामध्ये शंका येते आणि तिला थोडं शंका येते की पुढे बहुतेक काहीतरी अनेक राक्षसांना मारण्यासाठी आलेलं बालक हेच आहे आणि कौशल मारण्याला आलेलं बालक पण हेच आहे, बाळकृष्ण हाच आहे. थोडी शंका तिथे येते. आणि त्यानंतर काय होतं बघा, आता तुम्ही जर नीट ऑब्झर्व केला इथे तर दिसते काय तुम्हाला, पूतना राक्षसी बघते कोणाकडे, ते बालकाकडे, बाळकृष्णाकडे बघते आणि यशोदा मैया बघते तिच्याकडे बघते आणि भगवंत काय करतायत, भगवंताने डोळे मिटलेत बघा छानपैकी. तर ह्या पुढच्या श्लोकामध्ये त्याचा सुंदर उल्लेख केलाय. श्लोक क्रमांक 8 मध्ये शुभदेव गोस्वामी म्हणतात, शय्येवर निजलेल्या बघा, शय्येवर निजलेल्या सर्वव्यापी परमात्मा भगवान श्रीकृष्णांनी जाणले की लहान बालकांची हत्या करण्यामध्ये निष्णात असणारी पूतना राक्षसी आपल्याला मारण्यासाठी आलेली आहे. आता भगवंत सर्वज्ञ आहेत, भगवंत प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहेत, प्रत्येकाचे उद्देश माहिती आहेत आणि भगवंत लीला करून तिला आपल्याकडे खेचून घेत आहेत, शिवदेव गोस्वामी म्हणतात. कारण तिचा उद्देश मिक्स आहे, विष लावून ठार मारायचंय पण दूध पण पाजायचंय, म्हणजे माता पण आहे, मातीचा रोल पण आहे. भगवंत कसं करतात बघा, भगवंत योग्य ते घेतात.
वाईट ते सोडून देतात. आता आपल्यामध्ये पण ह्या प्रवृत्ती असतात. ह्या प्रवृत्तीने आपण भगवंताची भक्ती करतोय, तर काळजी करायची गरज नाही. जे काय आपले अनर्थ वगैरे आहेत ते भगवंत विसरतात. आणि जे काय आपला भाव थोडासा का असे ना, स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायतो महतो भया, गीतेमध्ये भगवंत म्हणतात, थोडा तरी भाव भगवंतांबद्दल तयार झाला असेल, की माझे बाळकृष्ण आहेत किंवा माझे कृष्ण आहेत, माझे गौरनिताई आहेत, जगन्नाथजी आहेत, मी आज जाऊन रविवारी जाऊन त्यांना जरा भेटून येतो, त्यांना एक पुष्प अर्पण करतो. जसं आता हिने मृणालने छानपैकी भगवंतांना तुळशीची माळा आणली बघा. तर भगवंत हा भाव बघतात, चांगला भाव, वाईट उद्देश बघत नाही. इथे पण सुखदेव गोस्वामी तेच सांगतायत की लहान बालकांची हत्या करण्यामध्ये निष्णात असणारी पुतना राक्षसी आपल्या मारण्यासाठी आलेला आहे, भगवंताला माहित आहे. आणि भगवंत बालकावस्थेमध्ये असले आणि मोठे जरी असले तरी ते पूर्ण आहेत, सर्वज्ञ आहेत. म्हणून जणू काही तिच्या भयानेच त्यांनी डोळे मिटून घेतले. भगवंताने काय केले, डोळे पटकन मिटून घेतले. ते पुतना राक्षसी जवळ आली, आता तिला घेऊन दूध पाजणार आहे ना, मग त्यावेळी त्यांनी डोळे मिटून घेतले. तर ह्याचा उल्लेख पण शुद्ध गोस्वामी करतात. तर हा उल्लेख तरी का केलाय? हा अनालिसिस करायला पाहिजे. आणि अनालिसिस करायला आपली फौज आहे आचार्यांची फौज आहे. आचार्याचं खूप अनालिसिस करतात. जवळजवळ 10-12 तर्क केलेले. तर्क म्हणण्यापेक्षा ऍक्च्युली समर्पक त्याच्यावरती भाष्य केलेत आचार्यांनी. तर यामध्ये शुद्ध गोस्वामी काय म्हणतात, ज्याप्रमाणे अज्ञानी मनुष्य निद्रिस्त सर्पाला दोर समजून उचलून घेतो, बघा कसा उल्लेख करतायत. हा निखारा आहे, ऍक्च्युली निखारा आहे, राग असल्यामुळे कळत नाहीये. आणि पुतना राक्षसीच्या निखाराला हात लावायला चालली आहे. ऍक्च्युली तो भगवंत आहे ना, ऑल पॉवरफुल. पण पुतण्याला वाटते तो बालक आहे आणि त्याला मी ठार मारणार, आणि ते त्याला उचलायला चालली आहे. म्हणून शुभदेव गोस्वामी त्याला अॅनालॉजी करतायत. काय करताय अॅनालॉजी? ज्याप्रमाणे अज्ञानी मनुष्य निद्रिस्त सर्पाला दोर समजून उचलतो. कधी कधी भ्रम होतो ना आपल्याला, दोर आहे की सर्प आहे, की सर्प आहे की दोर आहे. नाही का, एक संतांचा आहे ना, काय संत आपले बांध्याचे एक संत त्यांचा आहे बघा, दोरीच्या सापा भियुनी भावा, दोरीच्या सापा भियुनी भावा, भेट नाही जीवा शिवा, भेट नाही जीवा शिवा, अंतरीचा ज्ञानदीप मालवू नको रे, हरिभजना वीण काळ घालवू नको रे. मिस दोरी आणि साप हा भ्रम होतो, आपल्या भौतिक इंद्रियांना भ्रम होतो, आपल्याला कळत नाही. पण इथे उलटी अनालॉजी आहे. इथे इथे काय म्हणतात ते, निद्रिस्त अज्ञानी, बघा अज्ञानी मनुष्य म्हटलंय, जो इग्नोरन्स मध्ये असतो, अज्ञानामध्ये असतो, तो जसा सर्पाला दोर समजतोय, हाय सर्प वाटतोय दोर म्हणून पकडतोय, तो काय करेल, सर्प चावणार ना. तसं पुतना राक्षसी काय करते, भगवंताला माहित नाही, बालक समजून उचलते, पण ऍक्च्युली तो कोण आहे, साक्षात भगवंत आहे. तर त्याप्रमाणे पुतनेने आपला विनाश करता असणाऱ्या श्रीकृष्णांना उचलून आपल्या मांडीवर घेतलं. तिला वाटलं आता काय मी सहज चिरडून टाकते. म्हणजे राक्षसांना असं प्रवृत्ती असते की थोडं त्यांना ज्ञान होत आहे की बाबा हा काहीतरी वेगळं दिसतंय, पण तरी पण राक्षसांना कसं असतं, त्याबद्दल पण काय असतं, राक्षसांचं चालू करायला पाहिजे, चालू करायला पाहिजे. राक्षसांचं कसं असतं, ते ओव्हर कॉन्फिडंट असतात, तरी पण मारू शकतो. म्हणून ती काय करते, आता मी त्यांना उचलणार, आणि ती काय करते, त्यांना उचलून घेते. आता यामध्ये बघा आपण थोडं डिटेलमध्ये जाऊया. हा श्लोक खूप महत्वाचा आहे. जसं मगाशी मी म्हटलं की जसं पुतना राक्षसी त्यांना घ्यायला जवळ गेली, पाळण्याजवळ, त्यावेळी भगवंताने काय केलं, डोळे मिटून घेतले. तर डोळे मिटून घेतण्याची जी जी कारणं सांगितली आहेत ना, त्या कारणांचं थोडंफार आपण बघू. तर तुम्हाला जर विचारलं तर आपण काय सांगू शकाल, भगवंताने डोळे का मिटले असतील, डोळे का मिटले असतील? समोर पुतना राक्षसी आली आहे, आता ती उचलून घेणार आहे, छोटस बाळ आहे, 6 दिवस, किती, 6 दिवस, आणि तरी पटकन डोळे मिटून घेतले. का घेतले असतील, घाबरून, असंही म्हणू शकतो आपण. एक भौतिक दृष्टीने म्हणू शकतो की बालक आहे, एक अनोळखी स्त्री आली, पण ऍक्च्युली ती मातेच्या वेशामध्ये आहे, बरोबर ना. पण डोळे मिटून का घेतले, तर त्याची अनेक कारणं सांगितलेली आहेत. तर आपण त्यातली काही बघूया.
हे बघा तिने घेतलं उचलून, पण त्याच्यापूर्वी डोळे मिटलेत, अजूनही डोळे मिटलेत भगवंताचे बघा, ते बघू इच्छित नाही. तर पूतना राक्षसी कसं मारणार होती भगवंताला? विष देऊन. विष कुठलं होतं ते? हलाहल. तर हलाल विष कोणी पाहिले? शिवजींना. तर आचार्य काय म्हणतात माहितीये? बाळकृष्णाने डोळे मिटले कारण ते शिवजींचं स्मरण करत होते. शिवजींचं स्मरण करत होते की बाबा क्षीरसागर त्याचं मंथन केलं. क्षीरसागर म्हणजे दुधाचं सागर. त्याचं मंथन केल्यानंतर हलाल विष आलं. तर हलाल विष पिण्याचं सेवा कोणी केली त्यावेळेला? समुद्र मंथन लिलेमध्ये शिवजींनी केली होती. मग आता पण मला दूध प्यायचंय बाबा, तू ये आणि हलाल पिऊन जा. पहिलं विष आहे ना ते स्तनाला लावलेलं, ते विष तू पी आणि मग दूध मी पितो. आचार्य आपले किती रसिक आणि किती सुंदर विचार करतात बघा. तर हे कारण आहे, अशी अनेक कारण सांगितली आहेत अनेक वेगवेगळ्या आपल्या आचार्यांनी. तर पुतना काय करते, त्यानंतर बाळ उचलते आणि स्तनपान काय करते करायला सुरुवात करते. आणि स्तनपान सुरुवात केल्यानंतर ऍक्च्युली ती इमेज यायला पाहिजे होती, तर थोडी मजा आली असती. तर 10व्या श्लोकामध्ये याचा उल्लेख केलाय. त्याच ठिकाणी त्यापूर्वीच्या 9व्या श्लोकामध्ये काय म्हणतात बघा, पुतनेचं वर्णन कसं केलंय बघा. पुतनेचे चित्त भयंकर आणि क्रूर होते. पुतनेचं चित्त म्हणजे काय, इंटेन्शन भयंकर आणि क्रूर होते. पण वरकरणी मात्र तिथे रिझोल्युशन होत नाही. रिझोल्युशन आहे ना. हा होते हळूहळू होते. हा, पुतनेचे चित्त भयंकर आणि क्रूर होते, पण वरकरणी मात्र ती एका अत्यंत प्रेमळ मातेप्रमाणे दिसत होती. म्हणून चा उल्लेख कसा केलाय बघा शुकदेव गोस्वामींनी. ती मृदू म्यानामध्ये असलेल्या तीक्ष्ण तथा धारधार तलवारी समान दिसत होती. बघा बाहेरून तिने ड्रेसिंग काय केलं होतं, मातेचं भक्ताचं, असंच कंठी माळा तिलक छानपैकी यशोदा मैयासारखा ब्रजवासीचा ड्रेस घालून ती आली होती नाही का. तर बाहेरून ती सॉफ्ट होती, पण आतमध्ये उद्देश काय होता, बाळकृष्णाला ठार मारणे. म्हणून काय, तलवार कशी असते, शार्प असते बघा, पण मॅन असतं ते कोमल असतं. तर शुकदेव गोस्वामी काय करतात, म्हणून ती मृदू मॅनामध्ये असलेल्या तीक्ष्ण तथा धारदार तलवारी समान दिसत होती. तिच्या सौंदर्यावर भाळलेल्या यशोदा आणि रोहिणी या दोन्ही मातांनी तिला आपल्या अंतपुरात पाहूनही तिच्या प्रवेशास प्रतिबंध केला नाही. अडवलं नाही अजिबात बाहेरचं रूप बघून. कधी कधी असं आपल्याकडे पण असं होतं, कधी कधी बऱ्याच वेळेला कंठी तिळक माला घालून भक्त वेगळ्या उद्देशाने येतात की नाही, असं घडतं भक्ताच्या वेशामध्ये. आता आपल्याकडे फार कमी घडतं, अजून तरी घडलं नाही कणकोलीमध्ये आपल्या इस्कॉनमध्ये, पण बऱ्याच वेळेला संन्यासाची वेश घालतात लोक आणि वेगवेगळ्या गोष्टी आपले हेतू साध्य करतात की नाही. तर आपण सावध राहायला पाहिजे. हे पुतनेच आहे की नाही, पुतनेचीच आवृत्ती आहे. भक्ताचा ड्रेस घातले, पण उद्देश काय आहे, उद्देश वाईट आहे. असे गुरु पण असू शकतात, वेश संन्यासाचा घालून आपल्याला मिसगाईड करू शकतात है ना. असे गुरूंचे फ्रॉड कितीतरी निघतात है ना. तर तिच्या सौंदर्यावर भाळलेल्या यशोदा आणि रोहिणी या दोन्ही मातांनी तिला आपल्या अंतपुरात पाहूनही तिच्या प्रवेशास प्रतिबंध केला नाही. पुतनेला पाहूनही त्या दोघी शांतच राहिल्या, कारण तिने बाळकृष्णांवर मातृवत स्नेह केला होता. पुतनेचा मेन पॉवर काय, ती दूध पाजायला पण आली होती ना, म्हणजे मिश्र भावना होती. ठार मारायला होती हा एक भाव होता, पण दूध पण पाजायला होती. त्यामुळे तिला यशोदेसाठी ऍक्टिंग तर करायला लागणार होती. आता भक्त पण अशी ऍक्टिंग करतात, संन्यासी वगैरे खोटे संन्यासी असतात, खोटे गुरु असतात, ते पण ऍक्टिंग करतात की मी गुरु आहे म्हणून. तर तसं तिने पूर्णपणे यशोदा मैयाची ऍक्टिंग केलेली होती, जेणेकरून बाळकृष्ण माझं स्तनपान करतील. पुढे 10व्या श्लोकामध्ये म्हणतात, त्याच ठिकाणी त्या भयंकर राक्षसिणीने श्रीकृष्णाने आपल्या मांडीवर घेऊन आपला स्तन त्यांच्या मुखामध्ये दिला. तिचे स्तन क्षणात प्राणघातक ठरणाऱ्या उग्र विषाने माखलेले होते, पण भगवान श्रीकृष्णाने तिच्यावर क्रोधित होऊन आपल्या दोन्ही हाताने तिचा स्तन घट्ट आवळला आणि त्यातील विषासह तिचे प्राणही पिऊन टाकले.
आता काय केलं, ज्यावेळी भगवंताला तिने घेतलं जवळ आणि दूध पाजायला सुरुवात केली, तर सुरुवातीला विष आलं, नंतर दूध प्यायला लागलं. दूध पोळायला सुरुवात केलं, दुधाबरोबर भगवंताने प्राण पण ओढायला सुरुवात केली आणि तिला ते असह्य व्हायला लागलं. ती म्हणाली, हा बालक मी आता पण कधी असं अनुभवलेलं नाहीये. एवढं 6 दिवसाचं बालक आहे आणि त्याच्यामध्ये केवढी ताकद आहे, आणि ते आता काय करते, माझा जीव म्हणजे विचार करा, ती कासावीस झाली, घामाघूम झाली. शुकदेव गोस्वामी खूप छान वर्णन करतायत तिचं काय परिस्थिती झाली होती. त्यावेळी शरीराच्या प्रत्येक मर्मस्थानी असह्य पीडा अनुभवणारी पुतना, अरे सोड, अरे मला सोड, मुंच मुंच, मला सोड, मला सोड, आता पुरे, माझे स्तनपान करू नको, असे ओरडत मोठ्या मोठ्याने ओरडू लागली. तिच्या सर्वांगाला भरभरून घाम फुटला, तिचे डोळे सताड उघडे झाले, तिचे हातपाय तडफडू लागले आणि ती पुन्हा पुन्हा मोठ्या मोठ्याने आक्रोश करू लागली, मुंच मुंच. तर आचार्य खूप छान सांगतात, भगवंत कसे आहेत, भगवंताने एकदा पकडलं तर सोडत नाही, है ना. तर इथे बघा, आता आपल्याकडे बघा, आणि भगवंत कसे आहेत, नवनीत चौरम. हा, आपण हल्ली चौराष्टकम गेल्या महिन्यात म्हटलं, तर काय आहे ते, व्रजे प्रसिद्धम नवनीत चौरम गोपांगनानां च दुकुल चौरम. मृदुंग म्हणा, व्रजे प्रसिद्धम नवनीत चौरम गोपांगनानां च दुकुल चौरम, प्रसिद्धम नवनीत चौरम गोपांगनानां च दुकुल चौरम, अनेक जन्मार्जित पाप चौरम चौरग्रगण्यं पुरुषं नमामि. मार्जित पाप चौरम चौरग्रगण्यं पुरुषं नमामि. भजे प्रसीदं नवनीत चौरम गोपांगनानां दुकुल चौरम, प्रसीदं नवनीत चौरम गोपांगनानां दुकुल चौरम, अनेक जन्मार्जित पाप चौरम चौरग्रगण्यं पुरुषं नमामि. अनेक जन्मार्जित पाप चौरम चौरग्रगण्यं पुरुषं नमामि. तर भगवंत कसे आहेत, सगळ्यात मोठा चोर, चौराग्रगण्यं पुरुषं नमामि. तर पहिलं ते काय करतात, व्रजे प्रसिद्ध नवनीत चौरम. ते काय करतात, पहिलं नवनीत म्हणजे काय, माखन, ताजं माखन चोरतात पहिलं, है ना. आपल्या हृदयामध्ये आपण पण हृदय माखनसारखं झालं ना, नवनीत माखनसारखं, तर भगवंत 100% चोरणार. आपलं हृदय सध्या हार्ड आहे, अनथाने भरलंय, त्या भगवंत प्रवेश करण्याची शक्यता थोडी कमी आहे. तर हळूहळू त्याला आपण सॉफ्ट करायला पाहिजे. आणि सॉफ्ट करण्याची पद्धत काय आहे, हीच आहे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. भगवंताच्या कथा लीला ऐकणे, सत्संग करणे आणि हरिनाम जप करणे, याने हळूहळू आपलं जे काय हृदय मार्जन होणार, हळूहळू हृदय साफ होणार आणि हार्ड आहे ते सॉफ्ट होणार. आणि त्याच वेळी भगवंत येणार चोरायला, नाही तर येणार भगवंत चोरत नाही. असलं सध्या माखन आहे कुठे, सध्या माखन ते आहे आपल्याकडे, फ्रीज मध्ये ठेवतो आपण माखन, है ना. ते माखन खाऊन पण आपलं हृदय पण सध्या काय झालंय, हार्ड झालंय. तर ते सॉफ्ट व्हायला पाहिजे. तर भगवंत काय करतात, पहिले नवनीत चोरतात आणि नंतर हळूहळू काय करतात. आता बघा ना, आपण इथे इस्कॉन मध्ये आलो त्यावेळी पहिले शर्ट पॅन्ट घालून येतो आपण, काय करतो, शर्ट पॅन्ट. भगवंत शर्ट पॅन्ट चोरून घेतात बघा. मग हळूहळू तिलक लावतो, पहिले लाज वाटते, पहिले नंतर लावतो आपण. नंतर मग टी शर्टचं काय होतं, सदरा येतो, सदरानी पॅन्ट. प्रभूजी म्हणताय जाऊया, उत्सव आहे ना, असं कसं जाणार जीन्स मध्ये आणि टी शर्ट मध्ये. सदरा येतो की नाही, भगवंताने काढून घेते नाही शर्ट, पॅन्ट काढून घेतली, शर्ट काढून घ्यायचं अजून. मग हळूहळू हरिबोल करता करता धोतर कधी आलं कळलं पण नाही. तर भगवंतानी वस्त्र चोरली होती बघा, कधी, चित्त चोरतात. आणि त्याला काय म्हणतात, भगवंतानी वस्त्र चोरली ना, गोपींची चोरली की नाही, त्याची आपली पण चोरली की नाही वस्त्र. बघा ना, धोती कुर्ता, कंठी माळा, तिलक,
भगवंत महाचोर आहेत. पण ते चोरी कशासाठी करतायत आणि कसली करतायत हे समजून घ्यायला पाहिजे. इथे ते पुतनेला शुद्ध करतायत, पुतनेमध्ये अनर्थ भरलेले आहेत. तर ते काय करणार आहेत भगवंत? तिला शुद्ध करून भगवत धामात धात्री गती दिली. भगवंताने काय दिली? धात्री गती, म्हणजे मातेचं स्थान दिलं एका राक्षसीला. फक्त एकच उद्देश, ती फक्त स्तनपान. एरवी दुसऱ्या कशाने ती मारायला आलीस तर कदाचित तिला ते स्थान नाही मिळालं असतं. तिने मातेच तिने काय केलं? हे वापरलं, रूप वापरलं, भक्ताचं रूप वापरलं, मातेचं रूप वापरलं. आणि दुधाबरोबर विष देणार. भगवंताने फक्त दूध देणार हे बघितलं, विष देणारे नाही बघितलं. आणि म्हणून त्यांना डायरेक्ट गोलोक वृंदावनमध्ये गेल्या. यशोदा मैयाची जवळची निकटची सेविका म्हणून धात्री. धात्री म्हणजे ऍक्च्युली नर्स, सेवा करणारी बालकांची. ती गती तिला प्राप्त झाली. तर भगवंत आपले कसे आहे? सा मुंच मुंच म्हणतायत, पण सोड सोड मला काना सोड. हा काय करतोयस तू? रक्त शोषतोयस का माझं? माझा जीव घेतोयस का? पण भगवंत अशी सोडणार नाही. भगवंत तुला उद्धार करून पाठवणार. तर पुढे उद्धाराची जेव्हा आपण श्लोक बघू त्यावेळी लक्षात येईल कसा तिचा उद्धार झाला पुतनेचा. तर ऍक्च्युली ही पुतनेची गोष्ट आपण इतकी सहज ऐकली होती बघा. एवढी डिटेलिंग तुम्हाला भागवतामध्येच मिळणार फक्त. तर ती तडफडू लागली, पण भगवंत काही सोडत नव्हते. म्हणून काय केलं तिने ते बघूया पुढे. पुढे बरेचसे श्लोक आहेत, पण आता वेळेच्या अभावी आपण काय करूया, पुढे जाऊया. तिने आता ती आपली अवकात मध्ये आहे. किती जरी आपण भक्तीचं नाटक केलं, असं करतात नाटक बघा. हरिबोल हरिबोल आपण म्हणतो, हे ते 16 माळा जप करतो, अमकं तमकं. पण ज्यावेळी काही आपलं परिस्थिती पिंचिंग करतं, परिस्थिती किंवा अशी काही परिस्थिती निर्माण होते, आपलं खरं रूप दाखवतो की नाही? आता अनर्थ मिटले नाहीये, हा मी नाही करणार, मलाच का सांगता सेवा होतं की नाही? असं हे कोण सांगणार आहे? होतं की नाही? जरी भक्तीमध्ये असतो ते आणि हा वेळ जरी असतो ते आपण विसरतो पटकन. तसं पुतनेची पण मूळ अवकात आली बघा, ज्यावेळी जीव जायला द्याल. ती म्हणाली आता काय नाही, म्हणून ती काय झालं, मूळ रूपामध्ये आली. आणि काय केलं तिने? त्या बाळकाला उचललं आणि घेऊन चालली. ती खेचरी होती ना, ती खेच उडणारी, हा हवाई मार्गे ती उडायला लागली वरती. यशोदा मैया घाबरली. यशोदा मैया घाबरली, म्हटलं सगळेजणच घाबरले. त्यांनी लक्षात आलं की आपण काय चूक केली. ती राक्षसी होती. आणि ऍक्च्युली काय झालं माहितीये का? मगाशी डोळे मिटण्याचं कारण नाही, कारण की मला आठवलं आता म्हणून सांगतो. डोळे भगवंताने मिटले बघा, का माहितीये? जय प्रभू भगवंत रामचंद्र या रूपामध्ये लीला करत होते द्वापार युगामध्ये. त्यावेळी त्यांनी पहिला राक्षस कोण मारला? ती पण स्त्रीच होती. त्राटिकाला मारलं पहिली ती स्त्री होती. आणि क्षत्रिय तशी स्त्रीला मारत नाही, है ना? मग त्यावेळी भगवंताने ठरवलं की आता कुठे स्त्रीला मारणार नाही. मग पुढे रामायणामध्ये कुठं एका स्त्रीला मारले त्यांनी? प्रभू रामचंद्रांनी नाही, सगळे राक्षसच मारले, मेल डेमन तेच मारले. पण आता इथे काय झालंय? आता अशी परिस्थिती झाली, भगवंताने श्रीकृष्ण रूप घेतलंय. श्रीकृष्ण रूपामध्ये ते आलेत आणि कंसाने पहिली पाठवली ती स्त्री. मग त्यामुळे ते म्हणाले अरे चा, म्हणून डोळे मिटले. अरे चा, आपण कसं नाही का? आणि डोळे मिटले पटकन बघून. आता पण मला पहिल्या स्त्रीलाच मारायला पाहिजे. आचार्य आपले किती हुशारांनी रस्सी घेत बघा. तर यशोदा मैया घाबरली आणि ती धावत धावत बाहेर आली. सगळेजण बघताय ती कुठे चालली कुठे चालली कुठे चालली. आणि ती राक्षसी गेली 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 आणि काय झालं तिचं शेवटी? भगवंताने तिला काय केलं? प्राण खिचून घेतले भगवंताने तिचे. आणि ती पडली जाऊन. ती ऍक्च्युली ती त्या गोकुळातच नाही पडली, ती साधारणपणे कंसाची एक स्पेशल अशी बाग होती फळांची, जिथे पावसाला स्पेशल फळं मिळणार, त्या ठिकाणी जाऊन ती पडते. कारण तिचा देह असतो तो किती असं माहितीये का? 22 मैल. आता कल्पना पण करू शकत नाही. आणि म्हणाल अरे काय सांगता तुम्ही प्रभू, 22 मैल कधी कोणी माणूस म्हणजे कोणी व्यक्ती असू शकतं, पण 22 मैल लांबी, म्हणजे साधारणपणे इथून तराळ्या एवढी तिची लांबी होती. याचं सुंदर वर्णन केलंय बघा पुढे. हे राजन, पुतनेचा तो महाकाय देह भूमीवर कोसळला तेव्हा 12 मैल परिसरातील सर्व वृक्ष चुरडून गेले. तिचे ते विशाल शरीर निश्चितच आश्चर्यकारक होते. पुतना राक्षसीच्या तोंडातील दात नांगराच्या दातांसारखे तीक्ष्ण होते. तिच्या नागपुड्या पर्वताच्या गुह्यांप्रमाणे होत्या, खोल होत्या. साधारण अशी बघा, तुमच्या लक्षात येईल थोडीफार.
तिचे स्तन म्हणजे पर्वतावरून खाली पडलेल्या मोठ्या शिळाच होत्या. तिच्या मस्तकावर विखुरलेले केस ताम्रवर्णीय होते. तिच्या डोळ्यांच्या खोबण्या खोल अंधकूपासमान होत्या. तिच्या भयंकर मांड्या नदीच्या तटांप्रमाणे दिसत होत्या. तिचे बाहू आणि पाय मोठ्या सेतूंसारखे दिसत होते. तर तिचे उदर म्हणजे बेंबी पाणी आटलेल्या डोहाप्रमाणे दिसत होती. त्या राक्षसिणीच्या आर्त किंकाळीमुळे गोपगोपींचे कान मस्तके अंतकरणे अगोदरच विदीर्ण झाल्यासारखी झाली होती. आणि आता तिचे ते अकराळ विक्राळ शरीर पाहून ते अधिकच भयभीत झाले. तुम्ही कल्पना करा, जी एक सुंदर स्त्री म्हणून तिचं स्वागत केलं गेलं गोकुळामध्ये, काही भीती नाही म्हणून, आणि काही वेळातच तासाभरातच जेमतेम ती अशी त्यांना 12 मैल धड तिचं पडलेलं दिसलं. काय अवस्था झाली असेल. आणि तिचा आवाज ऐकून म्हणे, तिचा आवाज पुऱ्या ब्रह्मांडामध्ये गेला म्हणे. म्हणजे काही ग्रहगोलांमध्ये सुद्धा पोहोचला असं ह्या शुद्ध गोसावी म्हणतात. म्हणजे फार मोठा आवाज आला असं ते म्हणतात. तर अशा प्रकारे भगवंताने काय केलं, पुतना राक्षसाचा वध केला. पण ऍक्च्युली तिला मोक्ष मिळालाय. काय मिळालाय? मोक्ष मिळालाय. आणि ज्यावेळी सगळे यशोदा मैया, रोहिणी मैया, सगळे गोपी सगळे धावत धावत आले, म्हणजे काय नेमकं झालंय बघूया म्हणून, त्यावेळी भगवंत काय करत होते, तिथे खेळत होते त्या छातीवरती छानपैकी, म्हणून काही घडलेलंच नाहीये. मग काय केलं, यशोदा मैयाने तिला उचललं, बाळकृष्णाला उचललं तिच्याकडून, आणि ती काय केलं, घेऊन आले त्यांना. घेऊन आल्यानंतर काय केलं, त्याचं वर्णन पुढे केलंय 19 श्लोकापासून. काय करायला पाहिजे. आणि हे जे विधी सांगितलेत ना, हे विधी आपण पूर्वी आमच्या लहानपणी व्हायचे थोड्याफार प्रमाणामध्ये. ज्यांच्याकडे गायी वगैरे आहेत ना, त्यांच्याकडे हे विधी व्हायचे. आता हे होत नाहीये. तर त्यावेळी यशोदा मैयाने आणि बाकीच्या गोपांनी काय केलं, कारण ती चेटकीण होती ना, भूतासारखी होती. आपण घाबरतो नाही का, लहानपणी बघा दृष्ट वगैरे काढणे हे प्रकार चालायचे. मग त्यावेळी ते भगवंतासाठी काय केलं त्यांनी, ते उपाय आपण थोडक्यात बघूया. 19 श्लोकामध्ये म्हणतात, त्यानंतर यशोदा माता, रोहिणी माता आणि अन्य वयस्कर गोपींनी बाळकृष्णांच्या पूर्ण संरक्षणासाठी त्यांच्यावरून गोपुच्छ फिरवण्याचा विधी केला. गायीची शेपटी फक्त फिरवायची, सगळी भूतबाधा नष्ट. आता गायी, शुद्ध गायी उरल्या नाहीये, है की नाही. प्रभूकडे गायी असतील शुद्ध गायी, शुद्ध वाण है ना. तर ते गोपुच्छ जे असतं ते जर फिरवलं तर भूतबाधा कोण येणार नाही जवळ, कसली बाधा होणार नाही. पुढे म्हणतात, बाळकृष्णांना त्यावेळी गोमूत्राने स्नान घालण्यात आले आणि त्यांच्या सर्वांगाला गायींच्या चरणांची धूळ माखण्यात आली. त्यानंतर त्यांच्या 12 अंगांना भगवंतांच्या 12 नावांचे उच्चारण करून गायीचे शेण लावण्यात आले. अशा रीतीने बाळाचे सर्व प्रकारे संरक्षण करण्यात आले. बघा, ही पद्धत थोड्याफार प्रमाणामध्ये आपल्याकडे आली आहे. बघा, आपण 12 ठिकाणी तिलक लावतो बघा, आणि भगवंतांची 12 नावं घेऊन लावतो ना. केशवाय नमः, नारायण नमः, माधवाय नमः, गोविंदाय नमः करतो की नाही आपण. 12 ठिकाणी आपण तिलक लावतो. म्हणजे 12 ठिकाणी सकाळी जे आता आपल्या श्रील प्रभुपादांनी आम्हाला जे इस्कॉन मध्ये शिकवलंय ते सांगतो तुम्हाला. सकाळी आम्ही उठल्या पहिलं काम हेच करतो, 12 ठिकाणी तिलक लावतो भगवंतांची 12 नावं घेऊन. आणि याचा अर्थ असा होतो की आपण भगवंतांना स्थापित करतोय 12 ठिकाणी, म्हणजे माझ्या पूर्ण शरीराचं संरक्षण भगवंताकडून होत आहे. आणि हेच वर्णन याच्यामध्ये पुढे केलंय. प्रत्येक बाबा, माझ्या मस्तकाचं वर्णन रक्षण तू कर, माझ्या खांद्यांचं वर्णन तू कर, माझ्या बेबीचं रक्षण तू कर, रक्षण कर, असं ते प्रत्येक अवयवाला भगवंताला स्थापित करून आपण त्यांच्याकडून संरक्षण घ्यायचं आहे. तर गोमूत्राने स्नान करण्यात आले आणि गायीच्या चरणांची धूळ, त्याला गोधूल म्हणतात, गोधुली पण खूप पॉवरफुल आहे. म्हणजे आता हे म्हणजे एका अर्थाने गोमूत्र, शेण किंवा गोधुली किंवा गायीचं दूध ह्या जशा भौतिक शरीरासाठी पण चांगल्या आहे, तशा आध्यात्मिक दृष्ट्या पण ते चांगलं आहे. आता इथे त्याचा उपयोग केलाय भूतबाधा घालवण्यासाठी, चेटकिणीची बाधा घालवण्यासाठी, है ना. तर अशा रीतीने बाळाचे सर्व प्रकारे संरक्षण करण्यात आले. पुढे बघा, त्यांनी आचमन वगैरे हे पण सांगितले, पवित्र जलाचे आचमन केले. म्हणजे त्यावेळेचे ते गोपी जे होते, म्हणजे अध्यात्मामध्ये सुद्धा किती ते, म्हणजे वेदांची त्यांना माहिती होती, म्हणजे कर्मकांडांची पण त्यांना माहिती होती, ह्या लेवलच्या त्या होत्या. तर पुढे बघा, पूर्ण श्लोकामध्ये त्यांनी सांगितलंय, शुकदेव गोस्वामींनी 22 आणि 23 या श्लोकामध्ये शुकदेव गोस्वामी वर्णन करतात तिलक लावताना त्यांनी काय काय म्हटलं. शुकदेव गोस्वामींनी परीक्षित महाराजांना सांगितले, गोपींनी योग्य विधींचे अनुसरण करून पुढील मंत्राद्वारे श्रीकृष्णांचे रक्षण केले. आणि तो मंत्र म्हटला, भगवान अज तुझ्या चरणांचं रक्षण करो, भगवान मणिमान गुडघ्यांचं रक्षण करो, भगवान यज्ञ मांड्यांचे, अच्युतदेव कटी प्रदेशाचे,
हयग्रीव उदराचे, केशव हृदयाचे, ईशदेव वक्षस्थळांचे, सूर्यदेव कंठाचे, विष्णू बाहूंचे, उरुक्रम मुखाचे, असे सगळे मंत्र ते प्रत्येक भगवंताचं एक एक नाव घेऊन ते त्यांना काय करतात, रक्षण करू तुझं बाबा बाळकृष्णा. असं मी पूर्ण वाचत नाही कारण तो मोठा श्लोक होईल. अगदी गरुड पण आहेत, गरुड तुझे भूतलावर, आणि परमपुरुष भगवान हलदर तुझे सर्व बाजूने रक्षण करो, उपेंद्र तुझे वरून रक्षण करो, हा शंखधारी उरुगाय भगवंत तुझे सर्व कोपऱ्यांमध्ये रक्षण करू. म्हणजे त्या गोपी घाबरल्या होत्या की ह्याला काही अजून बाधा झाली असेल तर, कारण त्यांना माहित नाही ना पुतना काय होती काय होती काही माहित नाही, फक्त त्यांना आपल्या बाळकृष्णाचं रक्षण व्हायला पाहिजे म्हणून ते सगळ्या प्रकारचे विधी करतायत. भगवान ऋषिकेश तुझ्या इंद्रियांचे, नारायण प्राणांचे, श्वेत दीपपती म्हणजे क्षीरोदक्ष विष्णू अंतकरणाचे, आणि भगवान योगेश्वर मनाचे रक्षण करू. अजून थांबले नाहीये, 24 श्लोकामध्ये पण तेच आहे, नंतर पुढे 25-26 मध्ये पण तेच आहे. आपण हे जाऊन पहा, आणि हे जर आपण म्हणू शकलो भगवंताची नावं तर आपलं आणि आपल्या कुटुंबाचं रक्षण पण होणार की नाही, भौतिक दृष्ट्या आणि आध्यात्मिक दृष्ट्या सुद्धा. तर हे सगळं 6व्या अध्यायामध्ये 19 ह्या आपल्याला सगळं आढळले श्लोक 26 पर्यंत दिसतात, 24, 25, 26. पुढे बघा 27, 28, 29 मध्ये काय म्हणतात, डाकिडी यातुधान कुष्मांड नामक दुष्ट चिटकिणी, म्हणजे बघा हे उल्लेख केलाय बघा, ह्या उल्लेख आपण कधी कधी लहानपणी ऐकला असेल बघा, आता त्याचा उल्लेख होत नाही. आता सगळं जे आहे ते सगळं ह्याच्यामध्येच आहे. भूत चेटूक सगळ्यात मोठं चेटूक कोण आहे सध्या, एक मोबाईल आहे ना, त्याने बाकीची चिटकिणी डाकिडीची भय गेलं. पूर्वी घाबरायची आमची आई सुद्धा, आम्हाला काहीतरी असं अंगार वगैरे लावायची, अंगावर मीठ मोहरी काढायची आमची आई, है ना. पण आता त्याची भीती राहिलेलीच नाही, आपण सगळ्या सोडून दिलेलं आहे ना. तर डाकिणी यातुधान नाव बघा स्पष्ट घेतलंय, म्हणजे ह्या गोष्टी अस्तित्वात आहेत. यातुधान कुष्मांड नामक दुष्ट चिटकिणी म्हणजे लहान बालकांचा कट्टर शत्रूच होत. भूत प्रेत पिशाच यक्ष राक्षस तथा विनायक या दुष्ट शक्ती, तसेच कोटरा रेवती ज्येष्ठ पुतना आणि मातृका नामक चेटकिणी सदैव लहान बाळाच्या देह प्राण आणि इंद्रियांना छत असतात. म्हणजे आता सुद्धा, पण आपण ते झूट बांधलेलं आहे म्हणून नाही का, काय काय वेगवेगळ्या प्रकार करतात, पण ऍक्च्युली त्याचे गंडेदोरे वगैरे करायची गरज नाही आहे. भगवंताची नावं सांगितली आहेत ना, तसं करायला पाहिजे. तिलक लावायला पाहिजे बालकाला सुद्धा 12 ठिकाणी, त्या कुठलंही हे सगळे कोणाचाही प्रभाव होणार नाही. मग तेच इथे सांगितले बघा, इंद्रियांना प्राण आणि इंद्रियांना छळत असतात बाळांच्या, आणि याचा परिणाम म्हणून बाळांना स्मृतिभ्रंश होतो, उन्माद होतो, त्यांना वाईट स्वप्न पडतात बघा, रडतात बालकं लहान, ओरडतात. अगदी निष्णात दुष्ट ग्रहांप्रमाणे हे सर्वजण विशेषतः लहान मुलांना अतोनात त्रास देत असतात. पण भगवान विष्णूंच्या केवळ नामोच्चारणाने या सर्व दुष्ट शक्तींचा विनाश होतो. विष्णूंच्या नामध्वनीच्या सामर्थ्याने या दुष्ट शक्ती भयभीत होऊन जातात. जगन्नाथ प्रभू सुभद्रा मैया की, गौनिताय की, श्रील प्रभुपाद की. तर श्रील प्रभुपाद बघा, तर हे तुम्ही अवश्य वाचा. आपल्या घरी मुलं वगैरे बाळ असतात, तर हे बाकीच्या गोष्टी करण्यापेक्षा, गंडे दोरे काहीतरी करून मिरची वगैरे ह्या गोष्टी करण्यापेक्षा बालकाला काय, गोधुली, थोडी गोधुली आणून ठेवायची घरामध्ये. कोणाकडे गायी असतील, गावठी गायी चांगल्या पाहिजेत वाहनाच्या, त्यांचं शेण गोमूत्र हे घरामध्ये पाहिजे, त्याच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकलं 2 थेंब तरी बेस्ट आहे. आणि ही भगवंताची नावं आहेत, 12 नावं, आणि इतर नावं घेऊन जर आपण त्याला तिलक लावले तर कुठल्याही प्रकारची बाधा बाळाला होणार नाही, आणि भगवंताचं पूर्ण संरक्षण प्राप्त होणार आहे. तर श्रील प्रभुपाद काय म्हणतात, जेव्हा आपण आपल्या शरीरावर 12 स्थानी श्री विष्णूच्या नामाचे उच्चारण करून तिलक लावतो, तेव्हा आपण आपले शरीर संरक्षित करीत असतो. शरीराला संरक्षण आपल्याला मिळत आहे भगवंतांपासून. आयुर्वेदामध्ये म्हटले बघा, आयुर्वेदामध्ये म्हटले आहे, औषधी चिंतेत विष्णू, म्हणजे औषधांचे सेवन करीत असताना मनुष्याने भगवान विष्णूंचे स्मरण करावे, कारण औषध नव्हे तर साक्षात विष्णूच वास्तविक संरक्षण करत आहेत. आपण औषध वगैरे घेतोय, कुठलंही औषध घ्या, ॲलोपॅथीचं घ्या, काय प्रॉब्लेम नाही, पण ते म्हणताना काय करायला पाहिजे, धन्वंतरी भगवंताचं नाव घ्यायला पाहिजे. कारण धन्वंतरी भगवान ज्यावेळी समुद्र मंथन झालं त्यावेळी धन्वंतरी भगवान सगळ्या औषधी घेऊन बाहेर पडले, है ना. मग साधा उपाय बघा, आपण ज्यावेळी कुठलं मेडिसिन घेतो धन्वंतरीचं किंवा भगवंताचं कुठलं तरी नाव घ्यायला पाहिजे, कारण ऍक्च्युली औषध काम करत नाहीये, तर ऍक्च्युली काम करताय, काय म्हणतात ते, औषधी चिंतयेत विष्णू.
भगवंताचं विष्णूचं चिंतन करायला पाहिजे. तर साक्षात विष्णूच वास्तविक रक्षणकर्ता आहेत. यास्तव मनुष्याने वैष्णव होऊन विष्णूंचे अखंड चिंतन करणे अत्यावश्यक आहे. असे चिंतन हरे कृष्ण महामंत्राच्या कीर्तनाने करणे सहजपणे करणं शक्य आहे. तर आपण फक्त हरे कृष्ण महामंत्र हा ह्या कलियुगाचा धर्म आहे ऍक्च्युली. आता जनरली बरेच वेळे प्रश्न विचारले जातात की प्रभू आम्ही ओम नमो भगवते वासुदेव हा मंत्र म्हणायचा का, ओम नमो नारायण हे पण आहे तर म्हणायचं का. तर ऍक्च्युली कलियुगामध्ये सांगितला मंत्र हाच आहे. कुठला मंत्र आहे? हवा इथे 16 अक्षरी मंत्र. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हा हा हे ज्ञान आहे. तुम्हाला सांगतो हे ज्ञान आहे, याच्यामागे विज्ञान पण आहे. हे मी असंच सांगत नाहीये, शास्त्राच्या दृष्टिकोनातून सांगतोय की कलियुगामध्ये हरे कृष्ण महामंत्र हा बेस्ट मंत्र सांगितलेला आहे सगळ्यासाठी. जसं तुमचं भौतिक संरक्षण व्हायला पाहिजे, तुमचं आर्थिक असेल, तुमचं सामाजिक स्थिती असेल, आणि शेवटी आध्यात्मिक भलं होण्यासाठी हा एकमेव मंत्र ह्या कलियुगासाठी आहे. कारण काय होतं माहितीये, हा मंत्र जो आहे ह्या कलियुगासाठीच दिला जातो. हे आपल्याला माहिती आहे का? इतर ज्यावेळी हे कलियुग स्पेशल कलियुग आहे हे माहिती आहे आपल्याला. बघा नीट समजून घ्या हा विषय, दुर्लक्ष करू नका. हे कलियुग जे आहे ह्या कलियुगामध्ये साक्षात भगवंत काय केलंय, चैतन्य महाप्रभू बनवलेत, गौरांग महाप्रभू बनवलेत. ते ह्याच कलियुगामध्ये येतात, एरवी येत नाही. ब्रह्मदेवाच्या एका दिवसामध्ये म्हणजे कल्पामध्ये ते एकदाच येतात भगवंत श्रीकृष्ण. साक्षात श्रीकृष्ण द्वापर युगामध्ये होऊन गेलेत. एरवी शिरोदशाही विष्णू दशावतार घेतात, साक्षात कृष्ण येत नाही. साक्षात कृष्ण हे जे द्वापर युग होऊन गेले त्यावेळी साक्षात कृष्ण बनून आले स्वतः. आणि त्यानंतर चालल्या कलियुगामध्ये गौरांग महाप्रभू बनून आले. आणि ज्यावेळी गौरांग महाप्रभू येतात त्यावेळीच ते गोलोकेल धन आहे ना, ते हे गोलोकचं धन आहे. हरिनाम संकीर्तन हे गोलोकामध्ये स्थित असतं. ते तुमच्या प्रत्येक युगामध्ये वाटलं जात नाही, ते फक्त ह्या विशिष्ट कलियुगामध्ये वाटलं गेलंय. आणि ते कलियुग आत्ताच आहे. म्हणून जरी ओम नमो भगवते वासुदेवाय प्रल्हाद महाराजांनी म्हटलंय ते सत्ययुगामध्ये म्हटलंय. ओम नमो नारायणाय हे तुम्ही म्हणू शकता, पण मोस्ट पॉवरफुल मंत्र जो आहे तो काय आहे? हरे कृष्ण महामंत्र आहे. तर तो म्हणायला पाहिजे, कारण तो ह्या विशेष ह्या कलियुगासाठी आहे. तर आपण त्याचा एक म्हणून श्रील प्रभुपाद इथे म्हणतायत की या असे चिंतन हरे कृष्ण महामंत्राच्या कीर्तनाने सहजपणे साध्य करता येते. तर अशा प्रकारे जर आपण पुढे गेलो तर 34व्या श्लोकामध्ये ऍक्च्युली वर्णन केलंय. श्रीकृष्णाने पुतनेचे स्तनपान करून तिचे प्राणही शोषून घेतल्यामुळे ती त्वरितच सर्व भौतिक कल्मशातून मुक्त झाली. बघा आता तिचा उद्धार कसा केला हे पहा थोडक्यामध्ये. कारण ज्यावेळी ठीक आहे, हा पूर्ण मी हे वाचतोच, भाषांतर वाचतो, म्हणजे लक्षात येईल की महत्व काय. आपण शेवटी आता आलोय. श्रीकृष्णाने पुतनेचे स्तनपान करून तिचे प्राणही शोषून घेतल्यामुळे ती त्वरितच भौतिक कल्मशातून मुक्त झाली. जे तिच्यामध्ये दोष होते ते मुक्त झाली. श्रीकृष्णांच्या संपर्कामुळे तिची सर्व पापे आपोआप नष्ट झाली. आणि म्हणून तिचे विशाल शरीर जळत असताना त्यातून अगरू पवित्र सुगंध वातावरणात सर्वत्र पसरला. जनरली एखादी प्रेत जाळतो आपण तेव्हा काय होतं? घाणेरडा वास होतो, है की नाही? आता हे प्रेत केवढं होतं? 21 मैल लांब. ते जाळलं तर काय होईल? ते जाळल्यामुळे कठीण आहे, एवढे आपल्याकडे हेच नाहीये, स्मशानभूमीच नाहीये. मग त्यावेळी ब्रजवासींनी अक्षरशः तिच्या शरीराचे तुकडे तुकडे केले होते आणि ते मग त्यांनी जाळले होते. पण आश्चर्याची गोष्ट अशी होती, नंद महाराज गोकुळातून निघाले तिकडे यायला, आणि त्यावेळी त्यांना ते वास यायला लागला, सुगंध यायला लागला. आणि सुगंध एवढा प्रचंड प्रमाणात, तुम्ही विचार करा एवढ्या व्यक्तीला जर जाळल्यानंतर केवढा धूर निर्माण होईल. तर तो सुगंध फार दूरवर पसरला होता. लोक पण लांबची लोक चर्चा करायला लागली की हा सुगंध येतोय कुठून एवढा, म्हणून ती पण यायला लागली त्या दिशेने, सुगंध दिशेने. आणि त्यांना सापडली कोण? पूतना जळते. आणि मग सगळ्यांना कळायला लागले की काय घडलं एक्झॅक्टली, कसं काय घडलं होतं. ती आली होती राक्षसी पूतना भगवंताला मारण्यासाठी स्तनपान करून विष पाजून, आणि ती मृत पावली. नारायणाने वाचवलं. ते भगवंत मारतच नव्हते. बाळकृष्ण कसं मारणार त्याला? कारण त्यावेळी ब्रजवासी म्हणजे इवन नंद यशोदा नारायण रूपामध्ये भगवंतांचं काय करायचं, ते आराधना करायची, सेवा करायची. त्यांच्याकडे नारायणाचे विग्रह होते, चतुर्भुज नारायणाचे. ते कृष्णाला मारत नव्हते. आपल्या बाळकृष्णाला ते काय म्हणत होते?
माझा बाळच मानत होते, भगवंत मानत नव्हते. पण भगवंताने ऍक्च्युली ते तिचा प्राण खेचला होता. तर तो वास एवढा प्रचंड प्रमाणामध्ये येत होता. तर अगरू तुम्हाला माहिती आहे, अगरू हे खूप सुगंधी आहे, आपलं म्हणजे नॅचरल आहे ते. आपली अगरबत्ती सिंथेटिक असते, अगरू हे नैसर्गिक असतं आणि त्याचा वास खूप सुंदर येतो, खूप महाग असतं ते. तसा वास तिच्या शरीराला यायला लागला का? फक्त श्रीकृष्णाने स्पर्श केल्यामुळे, श्रीकृष्णाने स्तनपान केल्यामुळे ती शुद्ध झाली. तिच्यामध्ये जे काही विकार होते, आता ती मागच्या जन्मामध्ये कोण होते? मगाशी मला प्रश्न विचारला, कोणा उत्तर आठवलंय का? उत्तर उत्तर पुढच्या श्लोकामध्ये, शेवटचा आपण जो श्लोक घेणार आहे ना, त्याच्यामध्ये उत्तर येणार आहे. हा प्रभू आहे. हा येस करेक्ट, अरे बोल मस्त. हा ते आपण बघू, छान सांगितले त्यांनी इथे. तर कृष्ण भावनेचे हे उत्तम परिणाम आहेत. कृष्ण भावनेमध्ये आपण येतो, जसं बाळकृष्णाने थोडा वेळ स्तनपान केलं आणि सगळं विषापासून तिच्या अंगाचे सगळे अनर्थ पाप कित्येक जन्माचं असेल ते शोषून घेतलं आणि तिचं पूर्ण शरीर काय केलं? आध्यात्मिक केलं. केलं की नाही केलं? हा, म्हणजे काय आलं? ती आली होती जरी मारायला, तरी मातेच्या रूपामध्ये, म्हणजे भक्ताचे वेश घालून आणि मातेच्या भावनेने पण आली होती. म्हणून भगवंताने काय केलं? सगळं तिच्याकडून शोषून घेतलं. पाप काय म्हटलं होतं बघायचे आपण? अनेक जन्मा अर्जित जे पाप आहे ते चौर है ना, कित्येक जन्माचं अर्जित पाप नष्ट केलं भगवंताने. तसंच श्रील प्रभुपाद म्हणतात, कृष्ण भावनेचे हे उत्तम उदाहरण आहे. मनुष्याने जर आपल्या इंद्रियांद्वारे भगवंतांची सेवा करून येन केन प्रकाराने कृष्ण भावना भावित होण्याचा प्रयत्न केला, तर तो त्वरितच ऐहिक कल्मशातून मुक्त होतो. आपणही मुक्त होणार, कारण आता काय साक्षात भगवंत काय येणार नाही, एवढे आपण काय महान नाही आहोत. हा, तर भगवंत नाही आहेत, पण त्यांचं नाम आहे, भगवंताच्या लीला आहेत. भगवंत भागवत रूपामध्ये आहेत. आपण बघतोय आपण की भागवतामध्ये साक्षात काय? श्रीकृष्ण आहे. मग जर आपण भागवत जर नीट वाचायला लागलो, कथा ऐकायला लागलो, तर साक्षात भगवंत आपल्या बरोबरच आहेत आणि आपलं पण या सगळ्या कल्मशातून मुक्त होणार. आपण कित्येक जन्मामध्ये जे काही पाप अर्जित केले ते भगवंत काय करणार? चौराग्र गण्यम पुरुषम नमामी, चोरून घेणार आणि आपल्याला पण एक दिवशी आध्यात्मिक देह प्राप्त होणार. हीच कन्सेप्ट आहे, हीच फिलॉसॉफी आहे सगळ्या वेदांची. वेदांचं सार हेच आहे. पुतना जेव्हा स्तनपान भगवंतांना स्तनपान करून प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे आणि येन केन प्रकाराने त्यांची सेवा करण्यासाठी प्रेरित झाली, तेव्हा ती त्वरितच शुद्ध झाली. म्हणून तिचे हीन शरीर दहन केले गेले तेव्हा वातावरणात सर्वत्र अगरूचा सुगंध पसरला. हे कारण होतं, भगवंताच्या स्पर्शामुळे काय झालं? ती पवित्र झाली आणि त्यामुळे ती जाळल्यानंतर जरी भौतिक शरीर होतं ते आध्यात्मिक शरीरामध्ये रूपांतर झालं तिचं आणि तिच्या शरीराला सुगंध येऊ लागला, जे अनाकलनीय होतं. कोणाला त्यावेळी कळू शकत नव्हतं की असं का घडलं. ऍक्च्युली भगवंताने काय केलं बघा, साधारण तुम्ही इमॅजिन करू शकता. काय झालंय बघा, तिचा सोल निघतोय शरीरातून. कुठे चाललाय तो? गोलोक वृंदावनमध्ये चाललाय, भगवत धामामध्ये चाललाय. भगवंताने त्यांना काय केलंय? डायरेक्ट मोक्ष दिला, डायरेक्ट मोक्ष दिला बघा. तर पुढे काय म्हणतात बघा, पुतना सदैवच मानवी बालकांचे रक्त पिण्यासाठी आसुसली असे. शेवटचा श्लोक, शेवटचं भाषांतर. पुतना सदैवच मानवी बालकांचे रक्त पिण्यासाठी आसुसलेली असे आणि म्हणून ती श्रीकृष्णांना मारण्यासाठी आली होती. पण तिने श्रीकृष्णांना स्तनपान करू दिल्यामुळे तिला सर्वोच्च गती प्राप्त झाली. हे राजन, म्हणजे परीक्षित महाराजांना सांगतात ना ते कथा, म्हणून म्हणतात हे राजन, हे परीक्षित महाराज, असे असताना ज्या गोपींनी मातेच्या नात्याने श्रीकृष्णांवर स्वाभाविक प्रेम तथा भक्ती केली आणि मातेने आपल्या बाळाला दूध पाजवावे तसे त्यांना दूध पाजले किंवा एखादी प्रिय वस्तू अर्पण केली, त्यांच्या सर्वोच्च गतीविषयी काय सांगावे. आता पुतना मारायला आली होती, मग तिला माता आणि भक्त समजून भगवंताने त्याला काय दिलं? भगवत धाम दिलं, तिला शुद्ध केलं. मग आपण प्रेमाने गेलो तर काय होईल? ती तर क्रूर भावनेने गेली होती, मारण्याच्या युद्धाने. आपण तेच करतोय ना, आपण इस्कॉनमध्ये काय करतोय? भगवंताच्या प्रेमासाठी आपण इथे रविवारी जमलोय, त्याचं कीर्तन श्रवण लीला श्रवण करण्यासाठी जमलोय. मग ही जर भावना आपण जपलो तर एक दिवशी आपला पण पूर्णेसारखा उद्धार होणार आणि आपण पण आपलं खरं स्वरूप जे आहे, सच्चिदानंद स्वरूप, ज्याला परत जन्म घ्यायला लागणार नाही, परत मृत्यू नाही येणार,
असं शरीर प्राप्त करून आपण भगवत धामामध्ये जाणार. हेच सार आहे वेदांचं. हे सगळ्याचं सार तेच आहे. जे आपण सगळं उपद्व्याप हे सगळे चालवले, प्रभुपादांनी जे इस्कॉन निर्माण केलं, शास्त्र उघड केलं, या सगळ्याचं सार हेच आहे की आपण शुद्ध होऊन, आता सध्या आपण अशुद्ध अवस्थेमध्ये आहोत, शरीर धारण करतोय, तर आपण पण शुद्ध होणार. पूतनेसारखं आपण पण शुद्ध होणार एक दिवशी. जसं पूतना सानिध्यात आली भगवंताच्या आणि ती शुद्ध होऊन गेली, तसे आपण पण कृष्ण भावना स्वीकारली, आपण कथा ऐकली भगवंताची, भगवंतांचं नामोच्चारण केलं, भगवंतांचा प्रसाद ग्रहण केला, म्हणजे जिभेचा आपण चांगला उपयोग केला, तर आपण एक दिवशी अशी पवित्र होणार, शुद्ध होणार आणि आपल्या बॅक टू गॉडेड म्हटलेलं आहे. जसे तुकाराम महाराज गेले वैकुंठ धामी, तसे आपण पण एक दिवशी जाणार आहे. आणि सगळ्यांचा एम तोच आहे. पण आपण वेगवेगळ्या स्टेशनवरती आहोत. काही लोक पोहोचलेत जवळ, काही लोक अजून ट्रेनमध्ये पण चढायचे, अजून त्यांना संभ्रम आहे की खरोखरच आपल्याला करायचं आहे का, की आपण इथेच राहायचं आणि मजा करायची आहे. इथे तर मजा आहे, काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला इस्कॉनवाल्यांना? नेहमी आम्हाला हेच सांगताय, भगवत धामात जावा, भगवत धामात जावा, जन्म मृत्यू जरा व्याधी, प्रत्येक वेळी आम्हाला हेच फिलॉसॉफी सांगतात. पण ऍक्च्युअली तेच खरं आहे, तेच सत्य आहे. जर तुम्ही नीटपणे शास्त्र वाचलं तर प्रत्येक शास्त्राचं सार तुम्हाला तेच आढळेल. तर इथे मुद्दा असा येतो की द्वेष करून तरी पुतना गेली तरी तिला जर काय मिळालं, भगवत धाम मिळालं, धात्री गती मिळाली, मातेचं स्थान मिळालं, तर त्या गोपी ज्या होत्या, ज्या भगवंतांना जवळ घेऊन दूध पाजायच्या, त्यांना काय मिळालं असेल? आपल्याला काय मिळेल आपण जर कृष्ण भावना जपली? आता तर आपण ते गोपींचा भावात जाऊ शकत नाही, आता ती वेळ नाहीये, बरोबर? तर मगाशी जो प्रश्न मगाशी सांगितला, प्रभूंनी बरं उत्तर दिलं. तर ती पुतना जी होती ती मागच्या जन्मामध्ये ती कोण होती? बळीराजांची कन्या होती. तिचं नाव होतं रत्नमाला. तिचं नाव रत्नमाला होतं. बळीराजा महाराज सगळ्यांना माहिती आहे. वामन देवांचा जो अवतार झाला त्यावेळी बळी महाराज राक्षसांचे राजा होते. त्यावेळी पूर्ण त्यांनी सगळं स्वर्ग वगैरे सगळं जिंकून टाकलं होतं आणि ते एक यज्ञ करत होते. देव सगळे घाबरून गेले होते, आपलं सगळं स्वर्ग सोडून पळून गेले होते, है ना? आणि त्यावेळी मग देवांची माता कोण? आदिती, है ना? मग अदितीच्या पोटी भगवंत म्हणतात तुझ्या पोटी मी येणार. ती वेगळी स्टोरी आहे. ती वेगळं एक हे करते, व्रत करते आणि तिला मग भगवंत वामन रूपामध्ये येतात. आता भगवंत काय करतात? आता यज्ञ सुरू आहे बळी महाराजांचा. मग ते यज्ञ थांबला पाहिजे, बळी महाराजला कुठे रोखलं पाहिजे, म्हणून ते काय करतात? वामन रूपामध्ये येतात. वामन रूपामध्ये ज्यावेळी ते येतात ते तितके सुंदर दिसत जातात. बालकाच्या रूपामध्ये असतात ना, बटू रूपामध्ये असतात, खूप छान दिसत असतात. गोंडस बालक कसं असतं तसं. त्यावेळी त्यांची पुत्री, बळी महाराजांची पुत्री ते बघत असते सगळं आणि ती बघते, अरे काय छान बालक आहे हे. बालक जर माझं बाळ असेल तर त्याला मी दूध पाजलं असतं. काय म्हणते ती? माझं बाळ असेल तर मी दूध पाजलं असतं. आणि भगवंत ज्या ज्या इच्छा अशा मनापासून ज्या निर्माण करतात ते भगवंत पूर्ण करतात की नाही? पण पुढे काय झालं? पुढे डिलिंग बदललं. ज्यावेळी शुक्राचार्यांनी सांगितलं बळी महाराजांना, अरे तो विष्णू आहे, त्याला तो काय देऊ नकोस. काय मागतात भगवंत त्यावेळी? मला 3 पावलं जमीन दे. दान काय मागतात? मला 3 पावलं जमीन दे. पण ते ओळखतात, शुक्राचार्य ओळखतात की हा ते बळी महाराज संपणार आहे, आपलं पुढे राक्षस कुळ संपणार आहे. तेव्हा ते सावध करतात, बाबा थांब. पण ते काय करतात? बळी महाराज, ती खूप छान कथा आहे, आपण होऊ शकते ती कथा. ते म्हणतात की मी क्षत्रिय आहे, मी असं एकदा वर दिला, एकदा मी म्हटलं की मी तर ऍक्च्युली दान केलंय, मला ते पूर्ण करावं लागेल, है ना? मग तेच कटकारसन सुरू असताना तिच्या पुत्री बघते की आपल्या वडिलांना 3रा पाय त्यांनी मस्तकावर ठेवलाय आणि त्यांना पाताळात घातलंय. हे बघितल्यानंतर ती चिडते रत्नमाला आणि ती काय म्हणते, काय आहे बालक हे? म्हणे मला जर असं चान्स मिळेल तर मी ह्या बालकाला माझ्या स्तनामधून विष पाजेल आणि ठार मारे. अशा लेवलचं बाळ हे बाळ आहे. पहिलं काय म्हणते, ह्याला मी छान दूध पाजेल. नंतर काय म्हणते, मी ह्याला विष घालून मारेन, असं म्हणते. भगवंत दोन्ही इच्छा पूर्ण करतात आणि म्हणून ती पुतना म्हणून येते. ती रत्नमाला बळी महाराजांची मुलगी असते, ती पुतना म्हणून येते आणि पुतना म्हणून येते आणि मग तिचा उद्धार होतो. ती काय करते, दूध पाजायला येते विष लावून. दोन्ही इच्छा पूर्ण होतात. पण फॉर्च्युनेटली तिच्या वंशावळीमध्ये कोण असतात? श्रेष्ठ भक्त भक्त प्रल्हाद ज्यावेळी आता वध झालाय हिरण्यकश्यपूचा आणि भगवंत म्हणत, वर मग काहीतरी, तुझ्यावर प्रसन्न झालोय, तू कधीच विचलित झाला नाहीस म्हणे. एवढ्या वेळा तुला तुझ्या वडिलांनी मारण्याचा प्रयत्न केला पण तू एकदाही विचलित झाला नाहीस.
तू काहीतरी वर माग. प्रल्हाद महाराज म्हणतात, बाबा तुम्ही समोर उभे आहेत माझ्या, मला अजून काय पाहिजे, मी काहीच नाही मागू शकत, मला काहीच नकोय. नाही नाही नाही, मला द्यायचंय, तू माग काहीतरी. तर त्यावेळी ते म्हणतात की माझे पिता हिरण्यकश्यपू ते किती वाईट असले तरी पण ते माझे पिता आहेत आणि तुम्ही त्यांना माफ करा. त्यांनी एवढं सगळं केलं पण त्यांना तुम्ही माफ करा. तर त्यावेळी भगवंत म्हणतात, अरे तेच काय, 21 पिढ्यांचा उद्धार केलायस म्हटले तू. जेव्हा एक भक्त घरामध्ये जन्म होतो एका भक्ताचा, एक भक्त म्हणून डेव्हलप होतो एक व्यक्ती, अजूनही ते खरं आहे. तर 21 पिढ्यांचा उद्धार होतो. 21 पिढ्या म्हणजे 14 पुढच्या, 7 मागच्या, म्हणजे माझ्या मागच्या 7 आणि पुढच्या 14 येणाऱ्या ज्या यायच्यात अजून. भगवंतांनी सांगितलं तुझ्या 21 पिढ्या गेल्यात म्हणे भगवद्धामामध्ये ऑलरेडी. वडिलांसाठी काय मागतोयस तू, वडील ऑलरेडी गेलेत. मग रत्नामाला येणारीच होती ना, मग ते रत्नामालाचा उद्धार होणार होता, पण ते पुतना होण्याची वाट बघायला पाहिजे होती. अशा प्रकारे पुतनेचा बघा, ती मग भगवद्धामामध्ये गेली, सोल छान निघून गेला. बघा AI मुळे आपल्याला इतकं छान त्याचं इमॅजिनेशन मिळतंय, फिलिंग येतंय गोकुळाचं, येते की नाही. तर मग गोकुळवासी सगळे खुश होतात आणि नारायणाची ते प्रार्थना करतात. ते अजून त्यांना कळलं नाही की आपलं 6 दिवसाचं बाळक आहे तेच ऍक्च्युली श्रीकृष्ण आहे आणि ते स्वतःच सामर्थ्यशाली आहे. त्यांना नारायणाची मदतीची गरजच नाही आहे, कारण नारायण ते एकच आहे. ते नारायणाची काय करतात, प्रार्थना करतात. तर अशा प्रकारे आपली एक बालेला संपली आहे. अजूनही होणार नाही, आपण पुढे कधी बघू. बकासुराची पण कथा होती, पण आपण पुढे हळूहळू पुढच्या रविवारी किंवा आणि काहीतरी बघू. बकासूर आहे, हा पण भाऊ आहे तिचा. कोण आहे, भाऊ आहे. पहिलं पुतना, नंतर बकासूर, आणि तिसरा कोण, तो पण आहे माझ्याकडे बघा, अगासूर पण आहे. बघा अगासूर. या 3 कथा कॉन्सिक्वेंटली आपल्या होऊ शकतात. भगवंत तिघांचाही उद्धार करतात. म्हणजे काय, जे सांगितलं प्रल्हाद महाराजांना की तुझ्या 21 पिढ्या गेल्यात भगवद्धामामध्ये, त्यातले सगळे जे उरले सुरले जात आहेत भगवद्धामामध्ये पुढे येणारे. आपण काय समजलं पाहिजे, आपणही प्रयत्न करूया शुद्ध भक्त होण्याचा, जेणेकरून माझे मागचे 7 पिढ्या आणि पुढच्या 14 पिढ्या, त्यातलं कोण होईल मला माहित नाहीये, पण आत्ता माझ्या हातामध्ये आहे. मी इस्कॉन सारख्या संस्थेमध्ये प्रवेश केलाय, मला शुद्ध शास्त्र मिळाले, मला भागवतम मिळालंय, साक्षात श्रीकृष्ण माझ्या जवळ आहे. फक्त त्यांची कथा ऐकून आणि हरिकृष्ण महामंत्र सत्संग करून मी पवित्र होईन, मी भगवद्धामात जाईन आणि सगळ्यांना घेऊन जाईन, माझ्या मागच्या पुढच्या सगळ्यांना, माझ्याबरोबर आणि 4 जणांना पण घेऊन येईन सत्संगामध्ये. तर असं बघू आपण पुढे. खूप छान आहेत भगवंताच्यात. आता जसं आपली गोकुळाष्टमी जवळ येते तसं ह्या लीलांचं चिंतन आपण करायला पाहिजे. आपला कॉन्शियसनेस आपण प्रिपरेशन करायला पाहिजे, भगवंतांच्या जन्माचं प्रिपरेशन. कारण आपण वेगवेगळ्या गोष्टी करत असतो, तर आपलं हृदय स्वच्छ पाहिजे, जेणेकरून भगवंत आपलं नवनीत जे हार्ट चोरायला येतील. म्हणून त्या कथा ऐकायला पाहिजे. तर आपल्या प्रभुपादांचं कृष्णा पुस्तक आहे छान, त्याच्यामध्ये खूप छान कथा सांगितलेल्या आहेत. जरी भागवतम थोडंसं श्लोक रूपामध्ये आहे, पण प्रभुपादांनी तात्पर्य लिहिले आहेत, पण प्रभुपादांनी कृष्णा पुस्तक अगोदर लिहिलंय, जेणेकरून भागवत जे वाचणार नाहीत, मोठे मोठे श्लोक आहेत म्हणून, ते कृष्णा पुस्तक वाचून पण. आणि भागवत कृष्णा पुस्तक हे 10व्या स्कंदावरती आहे, स्पेशली 10वा स्कंद भागवतांचा सगळ्यात महत्वाचा आहे. तर त्या 10व्या स्कंदावरचं ह्या सगळ्या लीला तुम्हाला त्याच्यामध्ये वाचायला मिळतील. आता 4 तारखेला कृष्ण जन्माष्टमी आहे, तर त्याच्यापूर्वी आपण तो वाचण्याचा प्रयत्न करूया. ज्यांच्याकडे असेल त्यांनी पुस्तक इथून घेऊन जाऊ शकतात. प्रत्येक भक्ताकडे ते पुस्तक असतं, तुम्ही एक्सचेंज पण करू शकता, विकत घ्यायचं पण गरज नाही आहे, पण वाचलं पाहिजे या दिवसांमध्ये भगवंतांच्या या कथा लीला. का, कारण आपला पहिला श्लोक काय होता, पहिल्या श्लोकाकडे परत, पहिल्या श्लोकामध्ये काय म्हटलंय, य एतत् पूतना मोक्षम कृष्णास्य आर्भकम अद्भुतम शृणु श्रद्धया मर्त्यो गोविंदे लभते गती. म्हणजे जो मनुष्य श्रद्धेने व भक्तीने श्रीकृष्णांच्या बालपणीच्या या अद्भुत पूतना मोक्षाच्या चारित्राचे श्रवण करतो, तो या मृत्यू लोकातून मुक्त होऊन परम आराध्य भगवान गोविंदांमध्ये गाढ प्रेम आणि भक्ती प्राप्त करतो. फक्त श्रवण करून श्रद्धेने आपण काय करू शकतो, भगवद्धामामध्ये जाऊ शकतो. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. ग्रंथराज श्रीमद भागवतम की, श्रील प्रभुपाद की, अनंत कोटि वैष्णव भक्तवृंद की. हरे कृष्णा कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम राम राम